आपल्या मुलांना अशा प्रकारचं लहानपणापासून संस्कार करतील तर ते पुढच्या भावी जीवनामध्ये एक विशेष व्यक्तिमत्वाने संपन्न होणारी अशी ती एक सुजाण नागरिक असतील आणि त्याच्यासाठी आपण त्यांना एक थोडी प्रेरणा मिळाली. हे सर्व वास्तविक यांचा सत्कार म्हणजे त्यांच्या आईवडिलांचा सत्कार आहे की त्यांनी, कारण मुलांना डोळ्यात तेल घालून जपूनच हे सर्व करावं लागतं. सध्याचा प्रवाह उलट असताना प्रवाहाच्याही उलट दिशेने जाणं हे फार विशेष महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून एक काही निवडक प्रातिनिधिक स्वरूपात आपण कोणी आले तर त्यांचा थोडासा सत्कार की ह्या निमित्ताने त्यांना दीर्घ आयुष्य, आरोग्य आणि बुद्धिबल, मनोबल, शारीरबल, आत्मबल प्राप्त व्हावं म्हणून एक प्रकारची या ठिकाणी आपण जे हे एक जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेच्या चिंतनाच्या निमित्ताने जे अदृष्ट निर्माण होतं तर ते त्या सर्वांचे त्यांना आशीर्वाद मिळावे एवढ्या उद्देशाने थोडासा एक 5-7 मिनटामध्ये त्यांचं आपण थोडंसं विचारू त्यांना. तर त्याच्यामध्ये तुझं नाव काय बाळा सांग? श्रीश. सगळं नाव सांग. श्रीश निमेश डांगे. तू गीतेचा कोणता अध्याय पाठ केलेला आहे? 5वा. तू 5व्या अध्यायाचे किती श्लोक म्हणू शकतो म्हण बरं? ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचमोऽध्यायः. अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च संससि यत्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितं. श्रीभगवानुवाच संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभो तयोस्तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगो विशिष्यते. नेयस्य नित्यसन्न्यासी यो न द्वेष्टि न कांक्षति. आणखी 12व्या अध्यायाचं काय केलेलं आहे का? 12वा अध्याय नाही केला. बरं, तू आणखी काय ध्यान करत असतो का दररोज? ध्यान करतो का तू? बरं, तुला माहीत नाही. आता तू काय करते? तुझं नाव सांग. अवनी वैभव घनवट. तू काय पाठ काय केले तू? 15वा अध्याय. 15वा अध्याय म्हण बरं. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचदशोऽध्यायः. श्रीभगवान् उवाच ऊर्ध्वमूलमधशाखमश्वत्थं प्राहुरव्ययं छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदविद्. अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणवृद्धा विषयप्रवालाः. अधष्टमूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धेनोश्चलके. अजून काय पाठ केलंय? 12वा अध्याय. विसरून गेले. बरं, एक श्लोक म्हण बरं. अद्वेष्टा सर्वभूतानां. नाही. बरं, आणखी काय? हां बोल. अजून काय करते? इंट्युशन. म्हणजे काय असतं सांग बरं. इंट्युशन म्हणजे की 6 सेन्स असतो. 6 सेन्स. त्याच्यामध्ये तू काय सांगते? ट्युशनचं मीनिंग म्हणजे की आता जर कोणता मुलगा ट्युशनला जातं तेव्हा टीचरचं काम काय असतं की त्यांना सांगायचं आणि शिकवायचं. तसं इंट्युशन म्हणजे की आपली आतली बॉडी आपल्याला इंट्युशन म्हणजे ट्युशन देते. सपोज जे आपण फील करतो बोटांनी ते आपल्या माइंडमध्ये येतं आणि ते त्याच्याने आपल्याला कळतं की ते काय आहे. तुला विचारलं तर चालेल का आता काय? हो. वाचणार काही कलर ती वाचला. हे नवीनच पुस्तक आणले. तिला वाचलेलं नाही. आजच आणलं होतं. दोन्ही करू शकते कलर. तर तिला आता आपण पट्टी बांधलेली तरी ती वाचू शकते. तर कसे वाचते सांग. हे तिला पट्टी बांधली त्याच्यावर फडकं पण बांधलेलं आहे तरी ती वाचू शकते. तुला दिसतं का आता? काही नाही. आता वाच बरं. हा
once the wind and the sun had an argument. I am stronger than you, said the wind. No. आता ती वाचू शकते असं पद्धतीने. आता हे जे पेन्सिल आहे तर याचे कलर जे आहे तर ती कलर ती सांगू शकते की याच्यामध्ये कोणता कलर हा कोणता आधी कलर लोकांना दाखव. हा कलर आहे आपल्याला सगळ्यांना दिसतो. आता तिला जर विचारलं तर ती सांगू शकते. हा पिवळा कलर आहे. हा कोणता आहे color? लाईट ग्रीन. लाईट ग्रीन आता हा कोणता? लाल. लाल कलर. आता तुझं नाव सांग इकडे ये. तुझं नाव सांग तुझं. नक्षत्रा योगेश अग्रे. पकडू का? आणि तू काय पाठ केले? मी 15 अध्याय 12 अध्याय 9 अध्याय आणि ज्ञानेश्वरीतल्या 9 अध्यायाचे पहिले 5 ओव्या. पहिल्या 5 ओव्या म्हण बरं. तरी अवधान ऐकले दीजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे ब्रह्मोत्तर माझे उघड ऐका, परिप्रौढीन बोलो होजी. तुम्हा सर्वज्ञांचा समाजी, देयावे अवधान हे माझी. विनवणी सलगीची कांजे. आता ममई वांशो जीवलोके. ममई वांशो जीवलोके. मम एवांशो जीवलोके, जीवभूत सनातनः. मनषष्ठानि इन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. हे अद्वेष्टा सर्वभूतानां. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च. निर्ममो निरहङ्कार समदुःख सुखक्षमी. सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः. मय्यर्पितं मनोबुद्धिर् यो मद्भक्त स मे प्रियः. महात्मानस्तु मां पार्थ. महात्मानस्तु मां पार्थ दैवी प्रकृतिमाश्रितः. भजन्तनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययं. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रतः. नमस्सन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. तेषामहं समुद्धर्ता. तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात्. भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसा. अनन्याश्चिन्तयन्तो माम्. अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना पर्युपासते. तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेमवहाम्यहम्. बस हे तू घे. तुझं नाव काय आहे सांग. भासरी सचिन शिर्के. बरं तुझं काय पाठ केलंय तू? काय काय पाठ आहे तुझं? 9 अध्याय 12 अध्याय 15 अध्याय गणपती अथर्वशीर्ष 4 अध्याय आणि 1 अध्याय. असं पहिला अध्याय म्हण बरं. हां आणखी काही दुसरं आणखी पाठ केलं काही एवढं कुठं कोणी शिकवलं तुला? हां आणि हे चौथा पण पाठ आहे. हां पहिल्या अध्यायाचं म्हण. ओम श्री परमात्मने नमः. अथ प्रथमोऽध्याय. श्री भगवानुवाच. धृतराष्ट्र उवाच. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सव. मामका पाण्डवाश्चैव किं कुर्वत संजय. यस्य सर्वे समारंभः. यस्य सर्वे समारंभात् कामसंकल्पवर्जिता. ज्ञानाग्निदग्धकर्माणि तमाहं पंडितं बुध.
यदृच्छालाभसंतुष्ट यदृच्छायावसन्तुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सर गतसङ्गस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतस न च मत्स्थानि भूतानि न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरं भूतभृन्नच्च भूतस्थो ममात्मा भूतभावन संतुष्ट सततं योग सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चय मय्यर्पितमनोबुद्धि यो मद्भक्तः स मे प्रिय ममैवांशो जीव ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातन मनशस्त्राणि इन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीर पुढं म्हण ना शरीरम शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्तमतीश्वर पुढं गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशय तुझं नाव तुझं काय नाव आहे सांग दिव्यांश हा दिव्यांश योगेश सागरे आता तुझं काय पाठ आहे फक्त 15वा फक्त 15 बरं म्हण बरं निर्माण मोहा जित संग दोष निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्म नित्य विनिवृत्त काम द्वंद्व द्वैंद्व विमुक्ता सुख दुःख सैन्ये गच्छन्ते मूढा पदमौल्यन्तात न रूपमस्येह न रूपमस्ये तथ्योपलभ्यते नान्तो न चादि न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेन सुविरूढमूलमशङ्गसस्तेन दृढेन चित्वा ततः पदं द्वाविमो पुरुषौ लोके द्वाविमो पुरुषो लोके साक्षात् एव च सर्वाणि भूतानि कूटस्थोक्तर उच्यते उत्तम आता त्यांचं आपल्या आळंदीमधले एक हाडाचे शिक्षक म्हणून आणि सर्वांचे परमप्रेमास्पद असणारे आपले नृत्य महाराज ताठे शास्त्री यांच्या हस्ते ह्या 5 बालकांचा थोडा सत्कार करू. या इकडे या रे खाली या तुम्ही हां नाही तर वरच राहील चालेल बस उभे राहा एक का आपले कार्यक्रमातल्या व्यस्ततेमुळं याला थोडा वेळ जास्त राहत नाही परंतु त्यांना आपल्या सर्वांचे एक आशीर्वाद प्राप्त होतात एवढंच याचं उद्दिष्ट आहे. हां पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय. तिकडं तुम्ही उतरता खाली उतरून तिथं जा खाली उतरून तिथं जा. तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेव हां जा. आता यानंतर आपल्या
सत्राला आरंभ होईल. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. सब संतन की जय. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्दम्. सोनोपंत तथा गुणिजनतया मामासे बोलती. नामे शंकर शंकरा शुभकरा निस्संग जो संगती. पुण्यश्लोकीचा पुणे नगरीचा मोती खरा शोभतो. ऐशा संत बरा शुभकरा दांडेकरा वंदितो. तुम्ही संत माझी आकडा दिठीचा कराल बहुडा. तरी तुम्हा माने एवढा होईन मी. हे सारस्वताचे गोड तुम्हीच लाविले जी झाड. तरी अवधाने अमृते वाढ शिंपोण किजे. अभंग क्रमांक 1776. अवघिया चाड कुंठित करुनी लावी आपुलीच गोडी. आशा मनसा तृष्णा कल्पना करोनिया देशोधडी. मी तूपणा पासाव गुंतलो मिथ्या संकल्प तो माझा तोडी. तुझिये चरणी माझे दोन्ही पक्ष अवघी करोणी दाखवी पिंडी रे रे. माझे साच काय केले मृगजळे वर्णयाती कुळ अभिमान. कुमारी भातुके खेळती कवतुके काय त्यांचे साचपण. वेगळाल्या भावे चित्ता ताडा तोडी. केलो देशोधडी माया जाळे. गोतवित्त माय बाप बहिणी सूत बंधुवर्ग माझी बाळे. एका एक न धरी संबंध पुरलिया पातलिया जबळी काळे. जाणून या त्याग सर्वस्वे केला सांभाळी आपुले जाळे. एका जवळी धरी आणि का अंतरी ती काय सोयरी नभती माझी. एकाचे पाळन एकासी भांडण चाड कवनी एकाजी. अधिक असे उणे कवन कवन्या गुणे. हेमावन कळेची तुझी म्हणून चिंतनी राहिलो श्रीपती. तुका म्हणे भाक माझी. अगाध कृपा वात्सल्यमूर्ती भगवान श्री ज्ञानोबराय. महाराष्ट्र वेदाचं निस्सरण लीलया ज्यांच्या श्वासातून झालं ते जगद्गुरू श्रीमंत श्री तुकोबराय. ज्या परंपरेने वारकरी संतांचे विचार तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवले त्या परंपरेचे मुख्य प्रवाहक प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराज ज्यांच्या कृपा छत्रछायेखाली जगद्गुरू श्रीमंत श्री तुकोबरायांच्या अक्षरांचा अर्थानुवाद करण्याचं सौभाग्य आपल्याला प्राप्त होत आहे ते आदरणीय गुरुवर्य पूजनीय महाराज आदी करून विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या संजीवन समाधीस्थळी ज्ञानोबरायांवरती नितांत श्रद्धा ठेवून साधना करणारी सर्व साधक मंडळी या सर्वांच्या समुपस्थितीमध्ये जगद्गुरू श्रीमंत श्री तुकोबरायांच्या गाथेचा अष्टादशाह विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या संस्थांच्या द्वारे आयोजित झालेला आहे. त्यामध्ये दुपारच्या सत्रामध्ये प्राप्त झालेल्या सेवेमध्ये
सद्गुरुदेवांच्या कृपेने या अभंगांचं चिंतन पूर्ण करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. आत्ता आपण जो अभंग वाचला, या अभंगातून जगद्गुरू श्री तुकोबराय मायेशी संबंध तोडून मायापती अर्थात श्रीपती भगवंताशी संबंध जोडण्याची प्रतिज्ञा करतायत. तुका म्हणे माझी भाक. तुकोबराय या अभंगातून अशी प्रतिज्ञा करतायत. मायेशी संबंध तुटावा, मग त्या मायेचं स्वरूप थोडंसं लक्षामध्ये यावं, याच्यासाठी तुकोबराय वर्णन करतायत. अवघिया चाडा कुंठित करुणी, ज्या ज्या काही इच्छा आहेत त्या सगळ्या माझ्या इच्छा तू कुंठित कर, नष्ट कर, नाहीशा कर, आणि या सर्व इच्छा नाहीशा करून लावी आपुलीच गोडी, तुझी मला गोडी लागू दे. मग बाकी लागलेली जी गोडी आहे ती मायेसंबंधी असलेल्या मायाकार्य जगताची, त्या सगळ्या चाडा, त्या सगळ्या इच्छा तू नाहीशा कर. मग या सगळ्या इच्छांचं स्वरूप सांगत असताना आशा नष्ट कर, मनसा नष्ट कर, तृष्णा नष्ट कर, कल्पना नष्ट कर, हे सगळं करून या देशोधडी. आशा आसमंतात आश्नुते व्यापनोती ती आशा, जी अत्यंत दीर्घ इच्छा असते तिला आशा म्हटलं जातं. अर्थात श्रुतीने वर्णन केल्याप्रमाणे कामसंकल्प विचिकित्सा श्रद्धा अश्रद्धा हीर धीर भीर इत्येतत् सर्व मन एव. म्हणून हे सगळे मनाचे असलेले भावविकार तुकोबराय सांगतायत. आशासुद्धा तू देशोधडी कर. मनामध्ये असलेली जी मनीषा आहे, मनातली इच्छा, तीही तू देशोधडी कर. जी तृष्णा आहे, अतृप्त विषयांना पूर्ण करण्याची लागलेली जी आपल्या अंतःकरणातली तहान आहे, तिला तृष्णा म्हटलं जातं. तुकोबराय बोलतायत ही तृष्णासुद्धा तू देशोधडीला कर आणि कल्पनासुद्धा देशोधडीला कर. अर्थात कल्पना म्हणजे ज्याला आपण भ्रांती म्हणतो, भ्रांतीने आपण ज्या रचना करत राहतो, अशा सगळ्या भ्रांतीयुक्त कल्पना तू देशोधडी कर. देशोधडी कर म्हणजे देश म्हणजे ठिकाण. या सगळ्या कल्पना, इच्छा, वासना, आकांक्षा जिथे राहतात त्या माझ्या ठिकाणावरून ह्या तू दूर कर, म्हणजे नाहीशा कर, त्यांना दंड देऊन देशोधडीला लाव. त्यानंतर तुकोबराय बोलतायत, मी तू पणा पासाव गुंतलो मिथ्या. मी आणि तू ही जी काही अहंता आहे, त्याच्यानंतर इदंता आहे, अशा अहंतेमध्ये इदंतेमध्ये मी गुंतलेलो आहे, व्यर्थ भ्रमाने गुंतलेलो आहे. तो संकल्प तू माझा तोडून टाक, संकल्प तो माझा तोडी. अर्थात मायेने रचलेल्या या सर्व अंतःकरणाच्या संकल्प विकल्पांच्या पाशांना तोडून तुझे चरणी माझे दोन्ही पक्ष अवघी करून दाखवी पिंडी रे रे. तुकोबराय बोलतायत, तुझ्या चरणाच्या ठिकाणी माझे दोन्ही पक्ष राहतील असं तू करून मला ठेव. आता हे जे दोन्ही पक्ष आहेत, या दोन्ही पक्षांचा अर्थ करत असताना इथे आपण गाथेमध्ये समोर पाहत आहोत, इथे दोन्ही पक्षांचा अर्थ करताना मन आणि बुद्धी असे दोन पक्ष घेतलेले आहेत. किंवा वारकरी शिक्षण संस्थेने जो सार्थगाथा केलेला आहे त्याच्यामध्ये दोन्ही पक्ष सांगत असताना एक अहंतेचा पक्ष आणि एक इदंतेचा पक्ष असे दोन पक्ष स्वीकारलेले आहेत. म्हणजे हे दोन्ही पक्ष तू तुझ्या चरणाजवळ एकरूप कर. आता या दोन्ही पक्षांच्या ठिकाणी अजूनही काही पक्ष वाढवता येणं शक्य आहे. कोणते दोन पक्ष भगवंताच्या चरणाशी एकरूप व्हावेत, राहावेत, असं तुकोबराय भगवंताला प्रार्थना करतायत. तर वरतून आलेला सगळा जो विचार आहे तो अंतःकरणाच्या संबंधी असलेला आहे. त्यामुळे संकल्प आणि विकल्प हे मनाचे दोन पक्ष आहेत. संकल्पसुद्धा तुझ्याच चरणांशी असू दे आणि विकल्पसुद्धा तुझ्याच चरणांचा असू दे. म्हणून दोन पक्ष म्हणून संकल्प विकल्पाचंही अर्थग्रहण करता येणं शक्य आहे. त्याच्यानंतर पुढे तुकोबराय बोलतायत, अवघे करुणी दाखवी पिंडी रे. पिंड शब्दाचा अर्थ आपण दोन पक्षामध्ये घेत असताना
हा जो हाडामासाचा स्थूल पिंड आपल्याला प्राप्त झालेला आहे, तो हाडामासाचा स्थूल पिंड 2 पक्षांनी प्राप्त होतो. एक मातृपक्ष आहे आणि एक पितृपक्ष आहे. तर मातृपक्षातून आलेले सगळे पिंडाचे संस्कार आणि पितृपक्षातून आलेले सगळे पिंडाचे संस्कार हे भगवंताच्या चरणाशी एकरूप व्हावेत म्हणून असे दोन्ही पक्ष आपल्याला त्या ठिकाणी स्वीकारता येणं शक्य आहे. अहंता आणि इदंता असे 2 पक्ष जसे स्वीकारलेले आहेत, तसं अहंता आणि ममता हेही 2 पक्ष आपल्याला याच्या ठिकाणी स्वीकारता येणं शक्य आहे. त्यामुळे आपल्या संबंधी म्हणजे स्वतः आपण अहंता आणि त्या संबंधाने असलेली ममता हे दोन्ही पक्ष भगवंताच्या चरणाशी एकवटले पाहिजेत. म्हणून तुकोबराय सांगतायत, तुझे चरणी माझे दोन्ही पक्ष अवघी करुणी दाखवी पिंडीरे. म्हणून माझ्या या पिंडामध्ये मला हे तू करून दे. माझे साच काय केले मृगजळे. जे मृगजळ आहे, भासमान जळ आहे, ते मला सत्यत्वाने प्रतीतीला येत आहे. मग आता हे मृगजळ कोणतं आहे, तर वर्णाचं मृगजळ आहे, यातीचं मृगजळ आहे, कुळाचं मृगजळ आहे, अभिमानाचं मृगजळ आहे. म्हणजे वर्णरूपी मृगजळ मला खरं वाटतंय, यातीरूपी मृगजळ मला खरं वाटतंय, कुळरूपी मृगजळ मला खरं वाटतंय आणि अभिमानरूपी मृगजळ मला खरं वाटतंय. तर हे जे साच रूपाने मला मृगजळ प्रतीतीला येत आहे, ते मला साच रूपाने प्रतीतीला येऊ नये. का येऊ नये, तर हे वर्ण, याती, कुळ आणि अभिमान हे कसे आहेत. तुकोबराय त्याच्यासाठी उदाहरण देतात. कुमारी भातुके खेळती कवतुके. काय त्यांचे साचपण. लहान लहान मुलं भातुकलीचा खेळ खेळतात. म्हणजे तो खेळ खेळत असताना खोटा खोटा खाऊ खाण्यासाठी देतात आणि दुसरासुद्धा खोटा खोटा मी खाल्लाय असं त्यांच्यामध्ये पदार्थ नसताना खेळ चालतो. तो कौतुकाने ज्याप्रमाणे ते खेळतात त्याच्यामध्ये काही सत्यता आहे का, तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची सत्यता नाही. ती ज्या पद्धतीने ते सत्य समजून खेळतात, तसं हे वर्ण, याती, कुळ आणि अभिमानाचा भातुकलीचा खेळच एका अर्थाने सत्य मानून आम्ही खेळत आहोत. याच्यामध्ये, या खेळामध्ये जर आपण पाहिलं, वेगळ आल्या भावे चित्ता ताडा तोडी. एकमेकांशी भावना जोडत असताना वेगवेगळ्या भावाने कोणाशी चित्त जोडलं जातं, कोणाशी चित्त तोडलं जातं आणि हे वेगवेगळ्या भावनेतून चालू राहतं. केलो देशोधडी माया जाळे. या मायेच्या जाळ्याने माझ्या स्वरूपापासून मला वेगळं केलेलं आहे, हद्दपार केलेलं आहे, देशोधडीला लावलेलं आहे. याच मायेच्या मृगजाळाच्या वेगवेगळ्या भावनेने गोत, वित्त, माय, बाप, बहिणी, सुथ हे सगळे संबंध याच्यातून निर्माण होतात. गोत म्हणजे गोत्र, संपूर्ण नातेसंबंध. त्याच्यानंतर वित्त म्हणजे धन इत्यादी. माय, बाप, आई, वडील, बहीण, सूत म्हणजे मुलगा. हे सर्व संबंध, हा सर्व बंधुवर्ग माझी बाळे, हा सगळा बंधुवर्ग, ही सर्व संतती एका एक न धरी संबंध पुरलिया. हे एकमेकांशी आपण यांचा संबंध धरतो, पण हे संबंध कुठपर्यंत राहतात. पातलिया जवळी काळे जाणोनिया त्याग सर्वस्वे केला. जोपर्यंत काळ प्राप्त होत नाही तोपर्यंत हे संबंध प्रारब्धाने, मायेने कल्पित असलेले आपल्याला भोगायला मिळतात. जेव्हा काळ प्राप्त होतो, जव काळ असे दुरी ठेला, जेव्हा काळ प्राप्त होतो त्यावेळेला यातला कोणताही संबंध, काळाची बा उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप, तुकोबरायांनी बोलल्याप्रमाणे. म्हणून त्यावेळेला आई असो, बहीण असो, कोणी इतर गोत्र असो, बंधुवर्ग असो, हे आपल्याला सोडवू शकत नाहीत. म्हणून एका एक न धरी संबंध पुरलिया. यांचा संबंध तेव्हा पूर्णपणाने राहत नाही. पातलिया जवळी काळे, ज्या वेळेस काळ प्राप्त होतो त्यावेळेला हा संबंध राहत नाही. जाणून या त्याग सर्वस्वे केला. तुकोबराय बोलतात, हे मी यथार्थ रूपाने सगळं जाणून ह्या सगळ्या मायाकार्य संबंधांचा, मृगजळाप्रमाणे भासणाऱ्या सर्व अंतःकरणातील विकारांचा मी त्याग केलेला आहे. आणि हे जे सर्व मायाकार्य विश्व माझ्यासाठी तू निर्माण केलं, सांभाळी आपुले जाळे. हे जाळं तू जे टाकलं होतं, हे जाळं तुझं तू सांभाळ, असं भगवंताला तुकोबराय बोलतायत की हे सगळं जाळं
मायेने निर्माण केलेलं तूच आमच्यावरती टाकलं होतं, तर तुझं जाळं तू हे सांभाळ. या जाळ्यामध्ये एका जवळी धरी, कोणाला तरी आपण जवळ धरतो, हा माझा आहे असं म्हणतो, आणि का अंतरी, दुसऱ्याला आपण अंतर देतो, हा माझा नाही, त्याच्याविषयीची आपुलकीची भावना आपल्या अंतःकरणामध्ये राहत नाही. ती काय सोयरी नभती माझी. तुकोबाराय बोलतायत की कोणाला जवळ धरणं आणि कोणाला दूर लोटणं, ज्यांना आपण दूर लोटतो ती काय आपली सोयरी नाहीत का. एकाचे पालन, कुणाचं तरी आपण पालन करतो आणि त्याच्या पालनासाठी एकाशी भांडण, आणि त्याच्यावरून आपण दुसऱ्याशी भांडण करतो. चाड कवनीये काजी, कशामुळे कोणत्या कारणाने याच्याविषयीची आपली ही सगळी तरतम भावाची बुद्धी निर्माण होते. तुकोबाराय बोलतायत या सगळ्याचं नेमकं कारण काय. अधिक असे उणे कवन कवनिया गुणे, कोणाच्या ठिकाणी काहीतरी अधिकता आहे आणि कोणाच्या ठिकाणी कितीतरी न्यूनता आहे. हा जो न्यूनाधिकपणा निर्माण झालेला आहे, हा सर्वच्या सर्व प्रकार हे माव नकळेची तुझी, हे देवा ही तुझी माया आहे आणि ही माया न कळणारी आहे. कशामुळे गुणांचा चयापचय होतोय, कशामुळे कुणाचा स्वीकार होतोय, कशामुळे कुणाचा तिरस्कार होतोय, याविषयी निश्चित रूपाने काहीच कळत नाही. म्हणून असं चित्रविचित्र न कळणारी तुझी ही माया असल्यामुळे त्या मायेमध्ये आम्हाला पडायचं नाही, म्हणून चिंतनी राहिलो श्रीपती. म्हणून हे श्रीपती, श्रीपती अर्थात हे मायापती, हे लक्ष्मीपती, तू मायेचा पती आहेस, श्रीपती आहेस, म्हणजे माया तुझ्या ताब्यामध्ये आहे आणि तुझं चिंतन आम्ही केल्यामुळे तू या मायेमधून आम्हाला तारू शकशील. त्यामुळे तुका म्हणे भाक माझी. तुकोबाराय बोलतायत ही माझी तुला भाक आहे, ही माझी तुला प्रतिज्ञा आहे की आम्ही तुझ्याच चिंतनामध्ये राहणार आहोत आणि तू वाढवलेली जी माया आहे त्या मायेला आम्ही जाणून त्याग सर्वस्वी केला, तिला जाणून तिचा आम्ही त्याग केलेला आहे. या पद्धतीने तुकोबाराय या अभंगातून परमात्म्याशी संबंध जोडून परमात्म्याच्या मायाकार्य असलेल्या अंतःकरणासह जगताशी संबंध तोडण्याची भाक प्रतिज्ञा करतायत. यानंतर पुढचा अभंग आहे. आणिका छळावया झालासी शहाणा, स्वहिता घातले खान, आडके पैके करोनी सायास, कृपणे सांचले धन, न जिरे क्षीर श्वानासी भक्षिता, याती तयाचा गुण, तारुण्य दशे अधम मातला, दवडी हात पाय कान, काय झाले यास वाया का ठकले, हाती सापडले टाकीतसे, घेवोनी स्फटिकमणी टाकी चिंतामणी, नागवले आपुले इच्छे, सिद्धी सेविले सेविती अधम, पात्रासारिखे फळ, सिंपली मोती जन्मले स्वातीचे, वरुषले सर्वत्र जळ, कापूस पट नयेची कारणा, तयास पातला काळ, तेची भुजंगी धरिले कंठी, मा विष झाले त्याची गरळ, भक्षुनी मिष्टान्न घृत साकर, सहित सोलुनी केळे, घालून या घसा अंगोळिया, हाते वाती करू पाहे बळे, कुंथावयाची आवडी, ओवा उनवणी रडवी बाळे, तुका म्हणे जे जैसे करीती, ते पावती तैसीच फळे. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय पात्रभेदाने अर्थात अधिकार भेदाने होणारा फलभेद सांगतायत. जसा अधिकार आहे त्या पद्धतीने त्याला फळ प्राप्त होतं. तुकोबाराय वर्णन करतायत, कोणी भारी अधिकारी त्यासी हरी देईल. जसं पात्र आहे तसं फळ आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे एखाद्या अपात्र माणसाला चांगली गोष्ट जर मिळाली तर त्याच्या अपात्रतेमुळे त्या चांगल्या गोष्टीचा उपयोगसुद्धा चांगला होत नाही, त्याचा परिणाम वाईटच होतो. याच्यासाठी तुकोबारायांनी प्रत्येक चरणामध्ये उदाहरण देऊन याचा विचार स्पष्ट करून आपल्याला सांगितलेला आहे. आणि शेवटी तुकोबाराय बोलतात की जसं ज्या पद्धतीने तो करतो त्या पद्धतीने त्याला फळं प्राप्त होतात. पहिलं उदाहरण तुकोबाराय देतात की एखादा अपात्र मनुष्य आहे, म्हणजे योग्यताहीन मनुष्य आहे, त्या योग्यताहीन व्यक्तीला जर ज्ञान मिळालं
तर त्याच्या ज्ञानाचा उपयोग हा लोकांना ज्ञान देण्यासाठी न होता तो इतरांना छळण्यासाठीच होतो. जसं अनिका छळावया झालासी शहाणा, ज्ञान मिळालेलं आहे, शहाणपण आलेलं आहे, पण ते अपात्राला मिळालेलं शहाणपण आहे. विद्या विवादाय धनम मदाय, या पद्धतीने विद्या मिळाली, पण त्या विद्येने इतरांना छळणे हाच एक त्याच्या शहाणपणाचा उद्देश आहे. विद्येने काय व्हायला पाहिजे? स्वहित प्राप्त करायला पाहिजे, पण ते स्वहित प्राप्त न करता स्वहिता घातले खान, स्वहिताच्या ठिकाणी त्याने मात्र नुकसान करून घेतलेलं आहे. स्वहिताच्या ठिकाणी त्याने दरोडा पाडलेला आहे. स्वहित न करता विद्येचा उपयोग दुसऱ्यांना छळण्यासाठी करतोय. एक उदाहरण. दुसरं उदाहरण तुकोबराय देतात. एखादा कृपण मनुष्य आहे आणि त्याला धन प्राप्त झालं. कृपणाला धन प्राप्त झाल्यानंतर ते धन पुन्हा व्यवहारामध्ये येतच नाही, ते तिजोरीमध्ये बंद राहतं. आडके पैके करोनी सायास, कृपणे सांचले धन. मग कृपणाला प्राप्त झालेलं धन म्हणजे कृपण हा धनास अपात्र आहे, त्याला धन मिळाल्यानंतर तो सायासाने धन मिळवतो, पण ते सगळं धन त्याचा फक्त संचय करून ठेवतो आणि संचय करून ठेवल्यामुळे ते धन त्या संचयाने नष्ट होतं, त्याचा उपभोग घेत नाही. म्हणजे कृपणाला प्राप्त झालेलं धन व्यर्थ आहे, वाया जाणारं आहे. तिसरं उदाहरण तुकोबाराय देत आहेत. न जिरे क्षीर श्वानासी भक्षिता, याती तयाचा गुण. तुकोबाराय बोलतायत श्वान आहे, पण त्या श्वानाला क्षीर म्हणजे खीर खाण्यासाठी मिळाली. खीर चांगली आहे म्हणजे फळ चांगलं आहे, पण त्या फळाला प्राप्त करून घेणारं पात्र चांगलं नाही, म्हणजे श्वान चांगला नाही. ते खीर पिल्यानंतर, कुत्र्याला खीर पचत नाही, ते खीर पिल्यानंतर त्याला वांती होते किंवा पोटाचे आजार होतात. याच्यात खिरेचा दोष नाही, तर याच्यामध्ये कुपात्राचा दोष आहे, म्हणजे कुत्र्याचा दोष आहे. न जिरे क्षीर श्वानासी भक्षिता, का याती तयाचा गुण. त्याच्या यातीमध्ये, कुत्र्यांमध्ये, सगळ्याच कुत्र्यांच्या जातीमध्ये दुधाचे पदार्थ त्यांना झेपत नाहीत, म्हणून हा या पद्धतीने त्याचा दोष आहे. पुढे तुकोबाराय सांगतात, पुढे चौथं उदाहरण देतात. तारुण्य दशे अधम मातला दवडी हात पाय काण. म्हणजे एखाद्या अधम व्यक्तीला तारुण्य प्राप्त झालेला आहे. तर तारुण्य हा सद्गुण आहे, पण तो कुपात्राला प्राप्त झालेला आहे, म्हणजे अधमाला प्राप्त झालेला आहे. मग अधमाला प्राप्त झालेलं तारुण्य, अधम काय करतो? तर उन्मत्त होऊन मातला दवडी हात पाय काण, हाताचा उपयोग भजनासाठी न करता हाताने चोऱ्यामाऱ्या करण्यामध्ये हात व्यर्थ दवडतो. पायाने आळंदी पंढरीची वारी न करता इकडं तिकडं भटकण्यामध्ये पाय व्यर्थ दवडतो. कानाने भगवंताची कथा ज्ञानाचं श्रवण न करता नाही ते ऐकून कान बिघडून टाकतो. म्हणजे तारुण्य अवस्था प्राप्त झालेली आहे, पण ती अधमाला प्राप्त झालेली आहे, म्हणून अधमाला मिळालेलं तारुण्य व्यर्थ जाणारं आहे. काय झाले यास वाया का ठकले, हाती सापडले टाकीतसे. यांना काय झालंय तुकोबाराय बोलतायत, हे का फसलेले आहेत? जे हातामध्ये सापडलेलं आहे ते टाकून देत आहेत, म्हणजे जे मिळालेलं आहे त्याची किंमत त्यांना नाही. दुसरं उदाहरण तुकोबाराय देतात. घेऊनी स्फटिकमणी टाकी चिंतामणी नागवले आपुले इच्छे. एखाद्याला चिंतामणी मिळावा आणि चिंतामणी त्याला मिळालेला आहे, पण तो अपात्र असल्यामुळे त्याला चिंतामणी कळालेला नाही. त्याने तो चिंतामणी अत्यंत चमकणारा एखादा स्फटिक पाहून टाकून द्यावा. त्याप्रमाणे आता हे जे चिंतामणीचं उदाहरण तुकोबारांनी दिलेलं आहे, हा चिंतामणी शब्द विशेषण करून आपल्याला वरतीही सर्वत्र लावता येईल. म्हणजे पहिल्या चरणामध्ये शहाणपणा हा चिंतामणी आहे, धन हे चिंतामणीसारखं आहे, किंवा श्वानासाठी प्राप्त झालेलं क्षीर हे चिंतामणीसारखं आहे, किंवा तारुण्य हे चिंतामणीसारखं आहे, सकळ चिंतामणी शरीर. म्हणून एखाद्याला चिंतामणी मिळावा, पण त्याने स्फटिकाला महत्त्व देऊन चिंतामणी सोडून द्यावा, म्हणजे योग्यताहीन व्यक्तीला मिळालेला चिंतामणी व्यर्थ जाणारा आहे. नागवले आपुले इच्छे, आपापल्या इच्छेमध्ये हे व्यर्थ गुंतलेले आहेत.
पुढे दुसरं उदाहरण तुकोबाराय देतात, सिद्धी सेविले सेविती अधम पात्रासारिखे फळ. जसं पात्र आहे तसं त्याला फळ मिळतंय. उदाहरण देतात, सिद्ध पुरुषांनी ज्याचं सेवन केलेलं आहे. सिद्ध म्हणजे साधू संत महापुरुषांनी ज्या साधनाचं सेवन केलेलं आहे ते साधन जर अधम व्यक्ती न जाणता सेवन करू लागला तरी सिद्ध महापुरुष त्या साधनाने ज्या स्थितीला प्राप्त झाले तशी स्थिती अधमाला प्राप्त होत नाही. उदाहरण करायचं झालं किंवा सांगायचं झालं तर जसं भगवंताचं संकीर्तन हे सिद्ध महापुरुषांनी सेवन करून त्याच्याद्वारे परमात्म्याची भेट प्राप्त करून घेतली, पण हे कीर्तनाचं सिद्ध साधन सेवन करणारे भगवंताची प्राप्ती न करता अन्य द्रव्याधिकाच्या प्राप्तीकडे म्हणजे सेविती अधमजन पात्रासारिखे फळ. हातामध्ये साधन चांगलं मिळालंय पण ते पात्र चांगलं नाही. याच्यासाठी उदाहरण तुकोबाराय देतात पुढे अजून, सिंपली मोती जन्मले स्वातीचे. स्वाती नक्षत्रामध्ये पाऊस पडला आणि तो पाऊस जर शिंपल्यामध्ये गेला तर स्वात्याम शुक्तिमध्य पतितम तन्मौक्तिकम जायते. स्वाती नक्षत्रामध्ये शिंपल्यामध्ये पडलेल्या पाण्याचा मोती तयार होतो. तुकोबाराय बोलतायत, तोच पाण्याचा थेंब वरुषले सर्वत्र जळ कापूस पट नयेची कारणा. तोच स्वाती नक्षत्राचा पाऊस जर कापूस ज्या ठिकाणी कपाशीची शेती आहे तिथे जर पडला तर तो कापूस वेचण्याजोगा राहत नाही, पावसामध्ये भिजून जातो आणि त्याच्यापासून पट होऊ शकत नाही. म्हणजे स्वाती नक्षत्राचा पाऊस जर कापसावरती पडला तर पट नयेची कारणा कापूस, कापसाचा विनियोग पटापर्यंत होऊ शकत नाही. अजून हाच स्वाती नक्षत्राचा पाऊस तयास पातला काळ तेची भुजंगी धरिले कंठी मा विष झाले त्याची गरळ. आणि तेच जर एखाद्या सापाच्या तोंडामध्ये हा स्वाती नक्षत्राचा पाऊस पडला, भुजंगाने जर हा पाण्याचा थेंब कंठामध्ये धरला तर मा विष झाले त्याची गरळ, तर त्याचा परिणाम विषामध्ये होतो. म्हणजे पाणी हे एकच आहे पण पात्र वेगळी वेगळी आहेत. पात्रासारिखे फळ, जसं पात्र आहे तसा त्याचा परिणाम पाहायला मिळतो. शिंपल्यामध्ये मोती हा परिणाम दिसतो, कापूस नष्ट होणे हा परिणाम दिसतो आणि सर्पामध्ये विष तयार होणे हा परिणाम दिसतो. पुढे उदाहरण तुकोबाराय देत आहेत, भक्षुनी मिष्टान्न घृत साकर सहित सोलुनी केळे घालून या घसा आंघोळिया. आता हे सगळे चांगले पदार्थ आहेत, म्हणजे मिष्टान्न प्राप्त झालेलं आहे. फक्त मिष्टान्न नाही, घृतासह मिष्टान्न म्हणजे तूप टाकलेलं मिष्टान्न, साखरेसह मिष्टान्न आणि त्याच्याबरोबर सहित सोलोनी केळे, सोललेली केळी चांगली व्यवस्थित त्याला दिलेली आहेत. पण हे असं सात्विक भोजन करण्याचा तो अधिकारी नाही. ते सगळं खाल्ल्यानंतर त्याला आतमध्ये मळमळ व्हायला लागली. घालून या घसा आंघोळिया हाते वांती करुणी पाहे बळे. तो बोटा आतमध्ये घालून मळमळतय म्हणून ते खाल्लेलं सगळे सात्विक पदार्थ बाहेर काढतोय. कुंथावयाची आवडी आणि व्यर्थ त्याच्यामध्ये ओकाऱ्या करून कुंथतोय, म्हणजे पात्र चांगलं नाही, त्याला असं फळ मिळालं तर त्याचा उपयोग होत नाही. पुढे तुकोबाराय बोलतात, ओवा उणवणी रडवी बाळे. एखादं लहान मुलं आहे त्याला ओवा, त्या ओव्याचं पाणी देऊन रडवलं जातं किंवा ओव्याची धुरी दिली जाते. म्हणजे त्या मुलाला नेमकं काय झालेलं आहे हे न कळल्यामुळे ज्याला भूक लागलेली आहे त्याला औषध द्यायचं आणि ज्याला आजीर्ण झालेला आहे त्याला जास्त पक्वान्न वाढायची, हा जसा विरोधाभास आहे त्या पद्धतीने पात्र योग्य नसताना दिली जाणारी किंवा प्राप्त होणारे सगळे फळं व्यर्थ जातात. तुका म्हणे जे जैसे करीती. आता तुकोबाराय बोलताय जे जसं करतात, इथे जैसे करीती म्हणजे जे जसं कर्म करतात त्या कर्मानुसार त्यांचा अधिकार सिद्ध होतो. म्हणून जे जैसे करीते म्हणजे जे ज्या अधिकाराचे आहेत ते पावती तैसीचं फळे, त्यांना तशी फळं प्राप्त होतात. जरी आपण चांगलं फळ दिलं तरी त्यांचा अधिकार नसल्यामुळे ते फळ त्यांना विपरीत रूपाने दुःख द्यायला समर्थ होतं. या रूपाने तुकोबाराय पात्रभेदाने होणारा फलभेदाचा विचार या अभंगातून सांगतायत. पुढच्या अभंगामध्ये तुकोबाराय बोलतात, तुझ दिले आता करी यत्न याचा जीव भाव वाचा काया मन भागलो दातारा शीन झाला भारी
आता मज तारी शरणागता, नेणता सोशिली तयाची आटणी, नवताही कोणी काही माझी, वर्मनेने दिशा हिंडती मोकाट, इंद्रिये सुनाट दाही दिशा, एर झारी फेरा शिनलो सायासी, आता ऋषिकेशी अंगीकारी, तुका म्हणे मन इंद्रियाचे सोयी, धावे यासी काही करू आता. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबराय भगवंताला आपलं सर्वस्व समर्पित करतायत व सर्वस्व समर्पित करून आपली सर्व जबाबदारी भगवंताला स्वीकारण्याची प्रार्थना करतायत. तुकोबराय भगवंताला सांगतायत, तुझं दिले आता करी यत्न याचा. तुकोबराय बोलतायत, मी तुला आता जे दिलंय त्याचं तू रक्षण कर, त्याच्या रक्षणासाठी तू यत्न कर. मग तुकोबरायांनी देवाला काय दिलेलं आहे तर तुकोबराय सांगतात, जीव भाव तुझ दिला आता तू यत्न कर, वाचा तुझ दिली आता तू यत्न कर, काया तुझ दिली आता करी यत्न, मन तुझ दिले आता करी यत्न. मी माझा जीव भाव तुला दिलेला आहे. म्हणजे मी माझ्या ठिकाणी असलेली जीवत्व बुद्धी ती स्वतःच्या ठिकाणी धारण न करता तीही तुला समर्पित केलेली आहे. माझी वाणी तीही तुला दिलेली आहे, माझी काया तीही तुला दिलेली आहे, आणि मी माझं मनसुद्धा तुला दिलेलं आहे. म्हणजे सर्वस्व समर्पण मी तुला केलेलं आहे. आणि हे सर्वस्व समर्पण करून तूच आता माझं पुढं जे काय करायचं आहे ते कर. का हे सगळं मी तुला दिलेलं आहे? कारण भागलो दातारा शीन झाला भारी. या जीवभावाला सांभाळताना, काया वाचा मन इत्यादिकांना सांभाळताना मला फार शीन झाले, मी थकून गेलो, दमलो, शीन झाला भारी, भरपूर त्रास मी भोगला. आता मज तारी शरणागता, मी तुला शरण आलेलो आहे, आता तू मला तार. कारण मी माझ्या प्रयत्नाने तुला मिळवावं किंवा या सगळ्यांचं रक्षण करावं असं माझं सामर्थ्य नाही. तुकोबराय अनन्य भावाने शरणागती स्वीकारतायत. शरणागत आपण का झालेलो आहोत त्याची कारणं सांगतायत. नेणता सोशिली तयाची आटणी, हे सर्व जे काही आहे म्हणजे अज्ञानाने प्राप्त होणाऱ्या सगळ्या सुखदुःखांना, शरीर इंद्रिय आदी भावनांना न जाणून मी त्यांचा अट्टहास, त्यांचं दुःख सोसत आलेलो आहे. म्हणून मी तुला आता शरण आलेलो आहे. नवताही कोणी काही माझी. वस्तुतः विचार जर केला तर इथं माझं कोणीच नाही, आणि कोणी नसताना सुद्धा हा व्यर्थ अट्टहास मला आजपर्यंत सोसावा लागलेला आहे. त्याच्यामुळे आता मज तारी शरणागता, तू मला तार. वर्मनेने दिशा हिंडती मोकाट, जे वर्म जाणत नाहीत, म्हणजे शरणागती हे वर्म आहे. भगवंताला शरण जाणं हा सगळ्यात सोपा सुलभ मार्ग आहे. हे न जाणता आपल्या प्रयत्नाने किंवा अन्य साधनांनी जे व्यर्थ फिरतायत, तुकोबराय बोलतायत त्यांचं फिरणं दिशा हिंडती मोकाट, ते दिशाहीन भटकतायत, व्यर्थ फिरतायत. इंद्रिये सुनाट दाही दिशा, दाही दिशांना इंद्रिय स्वैर सोडलेली आहेत. कारण वर्म नेणे, त्यांना वर्म समजलेलं नाही. वर्म काय आहे? आता मज तारी शरणागता, भगवंताला शरण जाणे हे खऱ्या अर्थाने सर्वात सोपं, सुलभ आणि सुटसुटीत असलेलं वर्म आहे. भगवंताने किंवा तुकोबरायांनी सुद्धा नाटाच्या अभंगांमधून माझा तव खुंटला उपाव, जेणे तुझे आतुडती पाव, या नाटामध्ये तुकोबराय बोलतात, देवा धर्म करायचा म्हटलं तर माझ्याजवळ चित्त नाही, दान द्यायचं म्हटलं तर माझ्याजवळ वित्त नाही, कोणतंही साधन करायचं तर त्याच्यासाठी पूर्व सुकृताची काहीतरी अपेक्षा आहे, पण शरणागतीसाठी मात्र पूर्वसंचिताची अपेक्षा नाही. म्हणून झालो शरणागत, तुझा दास मी अंकित, यास न लगे संचित, झालो निश्चिंत तुका म्हणे. तुकोबराय बोलतायत, शरणागतीसाठी कोणत्याही पूर्वसंचिताची आवश्यकता नाही. भगवान गीतेमध्ये सांगतात, सर्वधर्मान् परित्यज्य माम एकम शरणं व्रज, अहंत्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. म्हणून शरणागती हे भगवत प्राप्तीचं अत्यंत सुलभ वर्म आहे. हे न जाणता हिंडती मोकाट, इंद्रिय सुनाट दाही दिशा. तुकोबराय बोलतात, एर झारी फेरा शिनलो सायासी. कितीतरी एर झारे म्हणजे जन्माला येणे आणि पुन्हा जाणे, किती जन्म झाला फेरा,
गणित नाही जी दातारा. या पद्धतीच्या अनेक एरझाऱ्यांमध्ये मी फिरतोय आणि त्या फिरण्यामधून काहीच प्राप्त होत नाही. शिनलो सायासी, अत्यंत कष्ट करत दुःख भोगत मी शिनलेलो आहे. त्याच्यामुळे आता ऋषिकेशी अंगीकारी, हे ऋषिकेशा भगवंता माझा तू अंगीकार कर. मी तुला शरण आलेलो आहे, सर्वस्व समर्पण केलेलं आहे, सर्व समर्पणासह शरणागती स्वीकारलेली आहे. तुका म्हणे मन इंद्रियांचे सोयी धावे, यासी काय करू आता. तुकोबराय बोलतात, हे जे मन आहे ते इंद्रियांच्या सोयीनुसार धावत आहे. इंद्रिय जिकडं नेतील तिकडं जात आहे. म्हणजे फक्त इंद्रियांच्याच बरोबर धावत आहे असं नाही, स्वतः त्याचं ते स्वतंत्र रूपाने तर स्वैर धावतच आहे. पण इंद्रियांमध्ये असलेले जे संस्कार आहेत त्या इंद्रियांच्या संस्काराच्या बळाने हे मन इंद्रियांमध्ये असलेल्या संस्कारजन्य वासनांच्या द्वारे विषयाकडे स्वैर धावता आहे. आणि याला आवरणं हे आता माझ्या आवाक्यामध्ये राहिलेलं नाही. यासी काय करू आता, याच्यासाठी मी काही करू शकत नाही. म्हणून जीव भाव वाचा काया मन तुझं दिले आता करी यत्न. तूच या सगळ्याचा सांभाळ कर. मी हे सगळं सांभाळताना शिनलेलो आहे. आता मजतारी शरणागता. या पद्धतीने तुकोबराय या अभंगातून भगवंताला सर्वस्व समर्पित करून आपली सर्व जबाबदारी भगवंतावरती देतात, सर्व शरणागती स्वीकारतात. यानंतर पुढे तुकोबराय पुढच्या अभंगामध्ये बोलतात, स्वये पाक करी संशय तोची धरी, संदेह सागरी अनेका परी बुडविती. जाणे विरळा एक झाले तेथीचे हे सुख, देखिले बहुतेक पुसता वाट चुकले. तोची जाणे सोवळे शोधी विकल्पाची मुळे, नाचती पालधाळे जे विटाळे कोंडिले. तोची साधी संधी सावध त्रिकाळजी बुद्धी, संदेहाच्या संधी वेठी अनेक धरियेले. अखंड ते ध्यान समबुद्धी समाधान, सोंग वायाविन ते झाकून बैसती. करणे जयासाठी जो नातुडे कवने आटी, तुका म्हणेसाठी चित्त वित्ते वाचुणी. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबराय जे साधन करणारे फळापर्यंत पोहोचत नाहीत, ते फळापर्यंत का पोहोचत नाहीत, तर त्या साधनाला न जाणल्यामुळे, यथार्थ रूपाने न जाणल्यामुळे ते फळापर्यंत पोहोचत नाहीत. उलट संदेह सागरामध्ये बुडतात, मार्ग चुकून फळापर्यंत पोहोचत नाहीत, यांचं वर्णन करतायत. प्रत्येक ठिकाणी एक एक उदाहरण देऊन तुकोबराय सांगतायत की साध्यापर्यंत जाणारे, फळापर्यंत जाणारे विरळ आहेत. बाकीचे साधन करतात, पण त्या साधनाला न जाणता केल्यामुळे त्याच्यामधून फळ प्राप्त न होता संशयच निर्माण होत राहतो, भ्रमच निर्माण होत राहतो. याच्यासाठी पहिलं उदाहरण तुकोबराय घेतात स्वयंपाक करणाऱ्याचं. स्वये पाक करी. स्वयंपाक करणारा म्हणजे स्वयंपाक करून साधन करणारा जो साधक आहे, असा साधक स्वयंपाक करून साधना करतो. तुकोबराय बोलतात त्याला आचारी म्हटलं जातं. पण आचारी म्हणजे आचारी अन्न काढिरे गायी अतीत विभाग. तुकोबराय बोलतायत जो स्वयंपाक करणारा आहे, असा स्वयंपाक करणारा हा अन्न शिजवल्यानंतर विभाग काढतो. गायीसाठी विभाग काढतो, अतिथीसाठी विभाग काढतो, इतरांना ते अन्न देतो आणि ते अन्न इतरांना देऊन पुण्य प्राप्त करून घेतो. हा जो आहे तो आदर्श रूपाने स्वयंपाक करून साधन करणारा आहे. याच्या विपरीत, याच्या उलट स्वयंपाक करी, स्वतः स्वयंपाक करतोय पण विभाग काढण्याची त्याची बुद्धी नाही. म्हणजे अनाचारी करी भोजन ग्वाही नसता संग. तुकोबराय बोलतात की तो स्वतः निर्माण केलेलं अन्न कोणाला देत नाही. मग काय करतो, त्या अन्नाविषयी कोणी इच्छा धारण करील म्हणून संशय तोची धरी. स्वतः स्वयंपाक करून दरवाजा लावून इतर कोणी जर खायला आलं तर ते चांगलं झालेलं नाही, खाऊ नका, असा संशय निर्माण करून देतो. आणि संदेह सागरी अनेका परी बुडविती, दुसऱ्याला ते अन्न देत नाही.
स्वयंपाकाने चित्तशुद्धी होऊन पुण्य प्राप्त करून घेता येऊ शकतं. पण जर स्वयंपाकाच्या ठिकाणी संशय निर्माण करून, दुसऱ्याला भ्रम निर्माण करून, दुसऱ्याला विपरीत सांगून दानादिकाचं जर तो पुण्य करत नसेल, तर तो त्या संदेह सागरामध्ये म्हणजे स्वयंपाकामध्ये त्यातून निर्माण होणाऱ्या दोषांमध्ये बुडून जातो. त्याच्यातून त्याला बुद्धिशुद्धीचं, सत्वशुद्धीचं फल प्राप्त होत नाही. पुढे तुकोबाराय बोलतात, जाणे विरळा एक, झाले तेथीचे हे सुख. आत्मस्वरूपाला जाणणारा जो कोणी आहे तो विरळा आहे, त्यालाच सुख प्राप्त होत आहे. पण जे आत्मस्वरूपाला जाणत नाहीत असे जे आहेत ते देखिले बहुतेक पुसता वाट चुकले. तुकोबाराय बोलतायत असे काही अनेक आहेत की जे आत्मस्वरूपाला न जाणता वाटा चुकलेले, आत्मस्वरूपापर्यंत न जाता वाट चुकून इतरत्र फिरत राहिलेले, भटकत राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. वाटेने जाणारा हा एखादा पाहायला मिळतो, विरळा पावे विरळा पावे या पद्धतीने. पुढे तुकोबाराय बोलतात, तोची जाणे सोवळे शोधी विकल्पाची मुळे. सोवळ्याचं उदाहरण घेतायत. तोच खऱ्या अर्थाने सोवळं पाळणारा आहे. कोण सोवळं पाळणारा आहे? जो विकल्पाची शोधी मुळे. विकल्प म्हणजे इथे विटाळ. जो विटाळाचं मूळ शोधतो तोच खऱ्या अर्थाने सोवळं पाळणारा आहे. म्हणजे खरा विटाळ कोणता आहे, त्या विटाळाचं मूळ काय आहे, असं विटाळाचं मूळ जाणून जो सोवळं पाळतो, तुकोबाराय बोलतात, तोच जाणे सोवळे. तो खऱ्या अर्थाने सोवळं जाणणारा आहे. आणि दुसरा जो आहे तो नाचती पाल्हाळे, जे विटाळे कोंडिले. जो दुसरा जो आहे तो विकल्पाचं मूळ शोधत नाही, म्हणजे त्या विटाळाचं मूळ शोधत नाही. त्यामुळे सगळे विटाळ अज्ञानादि निर्माण होणारे त्याच्या आत कोंडले जातात आणि आतमध्ये कोंडल्या गेलेल्या विटाळाने तो बाहेरून सोवळ्याचं पाल्हाळ दाखवतोय. नाचती पाल्हाळे जे विटाळे कोंडले. आतमध्ये विटाळाचं मूळ तसंच शिल्लक आहे, अविद्या, आणि बाहेरून मात्र सोहळं पाळण्याचा पाल्हाळ करतोय. तो सोवळ्याला जाणणारा नाही. म्हणजे एक सोवळं जाणणारा आहे जो विकल्पाचं मूळ शोधतोय तो, आणि एक विकल्पाचं मूळ न शोधता विटाळाला आत कोंडून सोहळ्याचं फक्त पाल्हाळ दाखवणारा आहे. पुढे वर्णन तुकोबाराय बोलतात, तोच साधी संधी. इथे संधी शब्दाचा अर्थ संध्यावंदन असा जर आपण घेतला तर तोच संध्या साधी, म्हणजे संधी ही जी साधना आहे तोच साधू शकतो. कोण? सावध त्रिकाळ जी बुद्धी. सकाळ, माध्याह्न आणि सायंकाळ अशा तिन्ही काळामध्ये ज्याची बुद्धी सावध आहे तोच संध्या विधीला साधू शकतो. म्हणजे तिन्ही काळामध्ये संध्येच्या बाबतीमध्ये सावध असलेला जो आहे तो खऱ्या अर्थाने संधी साधतो, म्हणजे संध्यावंदनाची नित्य उपासना साधतो. दुसरा जो आहे तो संदेहाच्या संधी वेठी अनेक धरी येले. जो त्रिकाळ वेळेच्या बाबतीत सावध नाही, उलट वेळेच्या बाबतीत संदेहाने ग्रस्त आहे, तो संदेहाच्या संधीमध्ये सापडतो आणि सापडून इतरांनाही आपल्याप्रमाणे वेठीला धरतो की मी ज्या वेळेला संध्या करतो आहे तेव्हाच ती योग्य आहे असं तो म्हणतो. म्हणून संदेहामध्ये सापडतो. मग संदेह जातो कोणाचा? झाली संध्या संदेह माझा गेला, आत्माराम हृदयी प्रगटला. म्हणून जो त्रिकाल सावध आहे असा मनुष्य संधी साधतो, म्हणजे स्वतःचं हित साधतो किंवा संध्यावंदनादी उपासना साधतो, असाही अर्थ करता येणं शक्य आहे. पुढे तुकोबाराय बोलतात, अजून पुढचं उदाहरण घेतात, अखंड ते ध्यान समबुद्धी समाधान. कोण? जो खऱ्या अर्थाने जाणणारा आहे. ध्यान कोणाचं श्रेष्ठ आहे? तर तोच खऱ्या अर्थाने ध्यान करणारा आहे की ज्याची बुद्धी सम झालेली आहे. समानधीही समाधीही समबुद्धी समाधान. तुकोबाराय बोलतात, ज्याची बुद्धी समतत्वाला, सम म्हणजे ब्रह्म, ब्रह्मस्वरूपाला एकरूप झालेली आहे, तोच खऱ्या अर्थाने अखंड ते ध्यान, त्याचं ते खरं ध्यान आहे.
आणि ज्याची बुद्धी समतत्वाला प्राप्त झालेली नाही, म्हणजे जो विषम आहे, तो जर ध्यान करत असेल डोळे झाकून, तर सोंग वायाविन ते झाकून बैसती, तर त्याचं ते जे ध्यान आहे ते व्यर्थ ध्यान आहे, म्हणजे ते सोंग आहे, कारण त्याची बुद्धी समस्वरूपाला प्राप्त झालेली नाही. म्हणून तुकोबाराय बोलतात, करणे जयासाठी जो नातुडे कवने आटे. पूजेच्या बाबतीमध्ये तुकोबाराय बोलतात की भगवंताच्या प्राप्तीसाठी उपचारांनी अनेक गोष्टी केल्या जातात. करणे जयासाठी अनेक साधनं लोक करतात, उपचार करतात. भगवान सांगतायत जो नातुडे कवने आटे, हा सगळ्या उपचारांनी आतुडला जात नाही. म्हणजे काही पूजेचे उपचार करणारे आहेत, पण पूजेमध्ये नेमकं काय भगवंताला दिलं पाहिजे. तुकोबाराय बोलतात, तुका म्हणे साठी चित्त वित्ते वाचुनी. चित्त हे वित्त दिल्याशिवाय भगवंतासाठी केले जाणारे सगळं जे जे काही करणं आहे ते सगळं करणं म्हणजे व्यर्थ आहे. म्हणून भगवंतासाठी चित्त जो देतोय तो खऱ्या अर्थाने जाणकार विरळा आहे. काही फक्त बाह्य गोष्टी देणारे आहेत. त्यानंतर समतत्वाला जाणणारा, त्या रूपाने ध्यान करणारा विरळा आहे. त्यानंतर विकल्पाचं मूळ म्हणजे विटाळाचं मूळ शोधणारा विरळा आहे. आणि स्वयंपाक करून संशयरहित होणारा विरळा आहे. या पद्धतीने विरळा कोण आहे, तर जो त्या साधनेचं तत्ववर्म जाणतो तो विरळा आहे. आणि जो फक्त वरपंग पाहून साधन करतो तो मात्र या पद्धतीने प्रत्येक उत्तरार्धामध्ये सांगितल्याप्रमाणे तसा तसा फसणारा आहे. या पद्धतीने तुकोबाराय या अभंगातून जे परमात्म स्वरूपाचं साधन जाणून करतात ते परमात्म स्वरूपापर्यंत पोहोचतात, आणि जे जाणून करत नाहीत ते त्याच साधनाच्या भ्रमामध्ये, संशयामध्ये अडकतात. या पद्धतीचा विचार या अभंगातून मांडतात. पुढे तुकोबाराय बोलतायत पुढच्या अभंगामध्ये, माझिया संचिता दृढ देखोनी बळीवंता, पळसी पंढरीनाथा भेने आता तयाच्या, तरी मज कळलासी नभता भेटी जाणीवेसी, एका संपादिसी मान करसी एकाचा, तरी हे प्रारब्ध जी गाढे, काही न चले तया पुढे, काय तुझम्या कोडे रे साकडे घालावे, भोगाधिपती क्रियमाण ते तुझ नागवे अजून, तरी का वायाविन तुझम्या शीन करावा, तुझ न होता माझे काही, परिमिन संडी भक्ती सोयी, होका भलत्या ठाई, कुळी जन्म भलतैसा, तू भितोसी माझी या दोषा, काही मागणे ते आशा, तुका म्हणे ऐसा काही न धरी संकोच. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवंताला उपरोधिक पद्धतीने भांडून भगवंताच्या प्रतिसादासाठी निष्काम भक्तीची निष्ठा प्रकट करतायत. तुकोबाराय भगवंताशी या अभंगातून प्रेमाने भांडतायत. अर्थात ज्याला आपण खिजवणे असं म्हणतो. सगळं सामर्थ्य भगवंताजवळ आहे, पण तरीसुद्धा भगवान हे करू शकत नाही. भगवान मला घाबरतायत, भगवान माझ्या दोषांना पाहून माझा स्वीकार करत नाहीत. या उपरोधिक पद्धतीने तुकोबाराय भगवंताशी बोलतात. जसं ज्ञानोबरायांनी म्हटल्याप्रमाणे, अहो तान्हयाची लागता झटे, तरी अधिकची पाना फुटे, रोषे प्रेम दुनवटे पढियंतयाचे. या पद्धतीने रोषातून प्रेम प्राप्त करून घेण्याचा उपाय साधतायत. तुकोबाराय भगवंताला बोलतायत, देवा माझिया संचिता दृढ देखोनी बळीवंता, माझं जे संचित आहे ते इतकं बलवान आहे, इतकं दृढ आहे की ते संचित पाहून मला पाहून, माझं संचित पाहून तू पळतोयस. पळसी पंढरीनाथा भेने आता तयाच्या. भगवान घाबरून माझ्या संचिताला पाहून पळतायत. म्हणजे माझं संचित इतकं दोषाने ग्रस्त आहे, इतके महान पातकं माझ्याकडून घडलेली आहेत की त्याच्या बळामुळे देवा तुला आता माझी भीती वाटतीये. तरी मज कळलासी नभता भेटी जाणीवेसी. तुकोबाराय बोलतायत, आता मला हे कळलंय की तू मला भेटू शकत नाहीस, मला भेटणार नाहीस,
पण तुझ्या बाबतीमध्ये मला ही एक गोष्ट कळलेली आहे, जाणीवेसी नवता भेटी, तू जाणीवेने मला भेटत नाहीस. एका संपादिसी मान करसी एकाचा, तू काही जणांचा स्वीकार करतोस, काही जणांचा स्वीकार करतोस आणि मान करसी एकाचा, आणि काही लोकांचा स्वीकार करत नाहीस. काहींना मान देतो, मोठेपणा देतो, आणि काहींना तू स्वीकारत नाहीस. तरी हे प्रारब्ध जी गाढे, त्याच्यामध्ये तू माझा स्वीकार करत नसशील, तर याच्यामध्ये माझं गाढ प्रारब्ध आहे, प्रबल प्रारब्ध आहे, आणि त्या प्रारब्धापुढे माझं काही चालत नाही हे सोडून दे, तुझंसुद्धा काही चालत नाही. काही न चले तयापुढे, म्हणून तुझं त्या माझ्या प्रारब्धापुढे काहीच चालत नाही. मग आता काय करायचं? काय तुझं म्या कोडे, त्यामुळे मी तुला कोणतंही कोडं घालत नाही. कारण तू आता हतबल झालेला आहेस, निष्प्रभ झालेला आहेस, शक्तिहीन झालेला आहेस. त्यामुळे तुला मी कसं साकडं घालावं रे, साकडे घालावे, कसं तुला मी आता हे साकडं घालू? कारण तुला हे सर्व काही माझं गाढ प्रारब्ध, दृढ प्रारब्ध, प्रबल प्रारब्ध दूर करता येणार नाही. तुकोबराय बोलत आहेत, भोगाधिपती क्रियमाण. भोगाधिपती हे जे विशेषण आहे, हे विशेषण भगवंतासाठी जर वापरलं तर भगवान सर्व भोगांचे अधिपती आहेत. भोगांचे अधिपती आहेत म्हणजे सर्व प्राणीमात्रांना त्यांच्या त्यांच्या कर्मफळाचा उपभोग प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य, प्रकाशित करण्याचं सामर्थ्य हे भगवंताचं आहे. भगवान भोगाधिपती आहेत. म्हणून असा तू भोगाधिपती असूनसुद्धा क्रियमाण ते तुझं नागवे अजून. पण माझं जे क्रियमाण कर्म आहे ते मात्र तुला अजून आवरता येत नाही, तुला ते ताब्यामध्ये आणता येत नाही. ही एका अर्थाने भगवंताला खिजवण्याची, उपरोधिक पद्धतीने भगवंताला बोलण्याची भाषा आहे. तुकोबराय बोलतात, एवढा तू सामर्थ्यशाली एका बाजूने आहेस, पण दुसऱ्या बाजूने माझ्या बाबतीत मात्र तू अत्यंत निष्प्रभ आहेस. माझं क्रियमाण कर्मसुद्धा तुला अजून आवरलं जात नाही. त्याच्यामुळे तरी का वायाविण तुझं म्या शीन करावा. मग तू असा शक्तिहीन असल्यामुळे तुला विनाकारण त्रास देणं, शीन देणं हे मला काही बरोबर वाटत नाही. पण मग आता तू जर माझं हे प्रबल प्रारब्ध दूर करू शकत नाही असं कदाचित मी बोलत असल्यामुळे इथून पुढे मी तुझी भक्ती करणंही सोडून देईल असं तुला वाटेल, तर तसं नाही. तुझं न होता माझे काही, माझ्या बाबतीत तुला काहीच करणं होत नाही, चांगलं वाईट काहीच करणं होत नाही, म्हणून मी तुझा रस्ता सोडून देईल असं तुला वाटेल, पण तसं मी नाही करणार. परी मी न संडी भक्ती सोयी, मी मात्र भक्तीची वाट सोडणार नाही. तुला माझ्या संबंधाने माझं प्रारब्ध किंवा माझं क्रियमाण किंवा माझे दोष जरी दूर करता येत नसले तरीसुद्धा मी मात्र भक्तीचा मार्ग सोडणार नाही. काळ अनुकूल अथवा प्रतिकूल, परी सांडू नये आपुले धैर्यबळ, अनाचारी मन नये बाटवू सर्वता. कितीही काळ विचित्र प्राप्त झाला तरीसुद्धा आपण आपला धरलेला रस्ता सोडणार नाही. याच्यावरून आपल्याला हे विचारामध्ये घेता येऊ शकतं की तुकोबराय भगवंताच्या भक्ती साधनेविषयी ठाम आहेत आणि भक्ती साधन करत तुकोबराय भगवंताला पुन्हा 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 झटे देत आहेत की तुला माझं दुःख, तुला माझं बलवान प्रारब्ध काही केल्या दूर करता येत नाही. जरी करता येत नसलं तरी मात्र मी तुझी भक्ती करत राहणार. हो का भलत्या ठाई, कोणत्याही चुकीच्या ठिकाणी जरी मी असलो, कोणत्याही देशामध्ये असलो, कोणत्याही अवस्थेमध्ये असलो, कुळी जन्म भलतैसा, कोणत्याही कुळामध्ये मी जन्माला जरी आलेलो असलो तरीसुद्धा परी मी न संडी भक्ती सोयी, पण मी मात्र तुझी भक्ती सोडणार नाही. तू भितोसी माझी या दोषा, माझ्या ठिकाणी असलेल्या अनेक अपराधांना मी तव अपराधाची राशी इत्यादी रूपाने तू माझ्या अनेक दोषांना भीतोय, म्हणून तू माझ्यापासून अंतर बनून राहतोय. तरीसुद्धा मी मात्र परीन संडी भक्ती सोयी, काही मागणेते आशा, तुझ्याकडं मी काही मागावं अशी आशा, तुका म्हणे ऐसा काही न धरी संकोच मी येईल, तुझ्याजवळ काही मागेल. म्हणून तुला जर काही संकोच प्राप्त होत असेल तर संकोच करू नकोस, मी तुला काहीच मागणार नाही. कारण माझं बलवान प्रारब्ध असल्यामुळे ते काही तू दूर करू शकत नाही. जरी तू भोगाधिपती असला तरी करू शकत नाही. पण मी मात्र
भक्तीचा मार्ग सोडणार नाही. या पद्धतीने जगद्गुरू श्री तुकोबरा या अभंगातून भगवंताचा प्रतिसाद आपल्याला मिळावा याविषयी आपली निष्काम भक्तिनिष्ठा या अभंगातून प्रगट करत आहेत. पुढे तुकोबराय बोलतायत, लोकमान देहसुख संपत्ती उपभोग अनेक, विटंबना दुःख तुझ्या भेटी वाचून, तरी मज ए भेट काय ठाकलासी नीट, थोर पुण्ये विट तुझ दैवेची लाधली, काय ब्रह्मज्ञान करू कोरडे, रीते मायेचे मापाडे, भेटी विनकुडे तुझिया अवघे मज वाटे, आत्मस्थितीचा विचार काय करू हा उद्धार, न देखता धीर चतुर्भुज मज नाही, रिद्धी सिद्धी काय करू अथवा आगम विचारू, भेटी विन भारू तुझ्या वाटे मज याचा, तुझ वाचुनी काही व्हावे, ऐसे नको माझिया जीवे, तुका म्हणे द्यावे दर्शन पायाचे. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरू श्री तुकोबराय भगवंताच्या सगुण रूपाच्या भेटीशिवाय जे जे काही लौकिक अलौकिक भोग प्राप्त झालेले आहेत ते सर्व लौकिक अलौकिक भोग म्हणजे भगवद प्राप्तीशिवाय असलेली विटंबना आहे. म्हणून भगवत दर्शनाची अभिलाषा तुकोबराय या अभंगातून व्यक्त करतायत. म्हणून या अभंगामध्ये तुकोबराय बोलतात, जरी हे सगळे भोग, जरी ह्या सगळ्या गोष्टी मला प्राप्त झालेल्या असल्या, पण एक तुझं दर्शन जर मला झालेलं नसेल तर हे सगळे भोग म्हणजे विटंबना आहे, म्हणजे दुःख आहे. मग आता हे कोणते कोणते भोग आहेत की जे भगवंताच्या सगुण रूपाच्या भेटीशिवाय व्यर्थ आहेत? तर त्याच्यामध्ये तुकोबरायांनी पहिलं लौकिक भोगांचं वर्णन केलेलं आहे. या अभंगाच्या अर्थाचं चिंतन करताना आपल्याला पाठक्रमात अर्थक्रम बलियान या न्यायानुसार काही चरणांचे अर्थ एका खालोखाल एक घेऊन करावे लागतील. क्रमाने जर आपण विचार करत गेलो तर लौकिक भोगांना आपल्याला पहिलं स्थान द्यावं लागेल. तुकोबरायांनी पहिल्या चरणामध्ये हे लौकिक भोग सांगितलेले आहेत की मला लोकमान देहसुख, लोकांमध्ये मला भरपूर मान्यता प्राप्त झाली, चारही दिशांना दाही दिशांना माझी कीर्ती आहे, देहसुख मला प्राप्त झालेलं आहे, देहाला सगळे अनुकूल सुख प्राप्त झालीत, संपत्ती उपभोग अनेक, अनेक पद्धतीच्या इहलोकातल्या सगळ्या संपत्तीचे उपभोग प्राप्त झालेले आहेत, परंतु एक गोष्ट प्राप्त झाली नाही आणि ती म्हणजे तुझ्या भेटी वाचून, तुझी भेट मला झालेली नाही. त्यामुळे तुझी भेट न झाल्यामुळे या इहलोकातील सगळे लौकिक सुख, सगळी देहसुख, सगळे उपभोग ही माझ्या दृष्टिकोनातून विटंबना आहे, हे दुःख आहे. म्हणजे भगवंताच्या भेटी वाचून प्राप्त झालेलं ऐहिक सुख सुख नाही, ते दुःखच आहे. तुकोबराय बोलतायत, तरी मज ए भेटये, हे सिद्धांताचं आहे. अर्थात प्रार्थना करतायत की मला येऊन भेट दे, मला येऊन भेट दे, काय ठाकलासी नीट, काय असा नीट सरळ तटस्थ उभा राहिलेला आहे, थोर पुण्ये विट तुझ दैवेची लाधली. तुकोबराय बोलतायत, काय त्या विटेचं पुण्य आहे की त्या जड विटेला तुझी प्राप्ती होती आहे आणि मला मात्र तुझी प्राप्ती होत नाही. म्हणजे ती वीट दैववान आहे, ती वीट अत्यंत भाग्यवान आहे, ती वीट अत्यंत पुण्यवान आहे की जिला नित्य तुझी प्राप्ती आहे आणि मला मात्र तुझी प्राप्ती झालेली नाही. पण लौकिक भोगांचा निषेध केल्यानंतर पुढे 5व्या चरणाचा विचार आपल्याला अर्थक्रमाने घ्यावा लागेल. रिद्धी सिद्धी काय करू अथवा आगम विचारू, भेटी विन भारू तुझिया वाटे मज याचा. आता अलौकिक काही भोग मला जरी मिळाले म्हणजे रिद्धी प्राप्त मिळाली. रिद्धी म्हणजे वृद्धी शब्दाने प्राप्त झालेला शब्द आहे रिद्धी. रिद्धी म्हणजे अलौकिक पद्धतीने प्राप्त झालेलं ऐश्वर्य, धनसंपत्ती, जी लौकिक मार्गाने आलेली नाही, अलौकिक पद्धतीने प्राप्त झालेली. जसं एखाद्याला परीस मिळावा किंवा एखाद्याला चिंतामणी मिळावा, त्याच्यापासून धन प्राप्त व्हावं, अशी रिद्धी. तुकोबराय बोलतात, जरी रिद्धी मिळाली किंवा अष्टमहासिद्धी मिळाल्या, काय करू, याचा उपयोग माझ्यासाठी काहीच नाही. का नाही? तुझ्या भेटी वाचून विटंबना दुःख. या रिद्धी सिद्धी जरी मला मिळाल्या पण तुझी भेट झालेली नसेल तर हे माझ्यासाठी विटंबना आहे, हे माझ्यासाठी दुःख आहे. पुढे रिद्धी सिद्धी झाल्यानंतर तुकोबराय बोलतात, अथवा
आगम विचारू. आगम विचारू म्हणजे सर्व शास्त्रज्ञान, सर्व आगमाचं निगमाचं ज्ञान मला जरी प्राप्त झालं, म्हणजे सर्व आगम विचार मला प्राप्त झाला, परोक्ष ज्ञान प्राप्त झालं, पण तुझी भेट झालेली नाही, तर तो सगळा आगम विचार, विटंबना दुःख तुझ्या भेटी वाचून, तो सगळा आगम विचार म्हणजे माझ्यासाठी विटंबना आहे, दुःख आहे. म्हणून तू पुढे तुकोबर आहे, भेटी विन भारू तुझ्या वाटे मज याचा, ह्या सगळ्याचा भारच आहे. त्याच्यानंतर अलौकिक ऐश्वर्य झाल्यानंतर मग पुढे तिसऱ्या चरणाचा विचार करावा लागेल. काय ब्रह्मज्ञान करू कोरडे, रिते मायेचे मापाडे, म्हणजे लौकिक ऐश्वर्य, अलौकिक ऐश्वर्य, त्यानंतर शास्त्र विचार, हे सगळं मला मिळालं, पण तुझी भेट झाली नाही तर हे दुःखदायकच आहे. त्यानंतर मला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं, पण हे ब्रह्मज्ञान कसं आहे, कोरडं आहे. कोरडं आहे म्हणजे भगवंताच्या भक्तीशिवाय असलेलं हे ज्ञान असल्यामुळे, भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा, म्हणून भगवंताच्या भक्तीशिवाय असलेलं हे ज्ञान कोरडं आहे. मग हे ब्रह्मज्ञान काय करते, रिते मायेचे मापाडे, ते मायेचं मोजमाप करून माया घालवण्यासाठी कारणीभूत असलेलं आहे. भेटी विन कुडे तुझ्या अवघे मज वाटे. तुकोबराय बोलतात, जोपर्यंत तुझी भेट होत नाही तोपर्यंत हे सगळं मला कुडं वाटतंय, व्यर्थ वाटतंय, म्हणजे हे कोरडं ब्रह्मज्ञानही मला व्यर्थ वाटतंय. पुढे तुकोबराय बोलतायत, आत्मस्थितीचा विचार नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव. आत्मस्थितीचा विचार प्राप्त झालाय, काय करू हा उद्धार, पण या आत्मस्थितीमध्ये मला माझ्या स्वरूपाची प्राप्ती होतीये. सर्वात्मकपण माझे हिरोणी नेतो कोण, मणिभक्तीची आवडी, हेवा भावी ऐसी जोडी. तुकोबराय बोलतात, माझं स्वरूप माझ्यापासून कोणी चोरून नेऊ शकत नाही. काय करू हा उद्धार, न देखता धीर, जोपर्यंत मी चतुर्भुज मज नाही, जोपर्यंत तुझं शंख चक्र पद्मगदा यांनी युक्त सगुण चतुर्भुज रूप पाहत नाही, तोपर्यंत या आत्मस्थितीला घेऊन काय करू, ब्रह्मज्ञान कोरडं काय करू, आगमाचा विचार काय करू, रिद्धिसिद्धी काय करू, ऐहिक लौकिक संपत्तीचं काय करू. तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी विटंबना आहे, दुःख आहे, तुझ्या भेटी वाचून. म्हणून तुकोबराय बोलतायत, तुझं वाचूनी काही व्हावे ऐसे नको माझी या जीवे, तुला सोडून मला काही हवं आहे असं माझ्या मनामध्ये येऊच देऊ नको, मला फक्त तूच हवा आहेस. तुका म्हणे द्यावे दर्शन पायाचे, मला तुझ्या सगुण चरणांचं दर्शन मिळावं. या पद्धतीने तुकोबराय भगवंताला हे सर्व प्राप्त जरी झालं, पण मला जर तुझं सगुण चतुर्भुज रूप चरणांचं दर्शन घडलं नाही, तर या सगळ्या गोष्टी माझ्या ठिकाणी विटंबना आणि दुःख असल्यासारख्या अपूर्ण वाटतील. या पद्धतीने भगवंताला भगवंताच्या सगुण रूपाच्या दर्शनाची अभिलाषा व्यक्त करत आहेत. त्यानंतर पुढच्या अभंगामध्ये तुकोबराय बोलतायत, तुझा म्हणून तुझ नेणे ऐसे काय माझे जिने, तरी मज कवणाचा आधार, करोनिया राहो धीर, काय शब्दची ऐकिला, भेटी नभता गा विठ्ठला, तुका म्हणे आता अभय देई पंढरनाथा. या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबराय आपल्या भगवद अनुभव शून्यतेची खंत प्रगट करत आहेत, की भगवंताचा अनुभव आपल्याला आलेला नाही आणि तरीसुद्धा आपण भगवंताचे म्हणवून घेत आहोत, याच्याविषयी असलेली अंतःकरणातली खंत तुकोबराय भगवंतासमोर प्रगट करत आहेत. याच आशयाने तुकोबराय बोलत आहेत, तुझा म्हणवून तुझ नेणे. सर्व लोकांमध्ये मी तुझा भक्त आहे, मी तुला जाणतो आहे, मी तुझी सेवा करतो आहे, मी तुझा झालेलो आहे, म्हणजे मी भगवत भक्ती परायण आहे अशी सर्वत्र ख्याती झालेली आहे असं लोक मानतात. पण मला माहिती आहे तुझं नेणे, पण मी तुला कसंच जाणत नाही. ऐसे काय माझे जिने, आता हे माझं जिणं व्यर्थ आहे, म्हणजे संसाराचा संबंध सोडलेला आहे आणि परमार्थाच्या प्रांतामध्ये प्रवेश करून भगवत प्राप्ती झालेली नाही असा मी मध्येच आहे. भगवंताचा म्हणून मला सर्वत्र ओळखलं जात आहे, पण मी मात्र तुझ्या अनुभव वाचून वंचित आहे. हे माझं जिणं किती व्यर्थ आहे. तुकोबरायांनी याविषयी नभे दास खरा, परिहा झालासे डांगोरा, यासी काय करू आता, किंवा मजते हासतील संत, जिही देखिले ती मूर्तिमंत इत्यादी रूपाने विचार व्यक्त केलेला आहे. तुकोबराय बोलतात, तरी मज कवणाचा आधार. आता मला कोणाचा आधार आहे,
कारण मागचा संसाराचा आधार मी सोडून दिलेला आहे, कारण तो आधारच नाही आणि तुझी मला अजून प्राप्ती झालेली नाही, म्हणून मी असा मध्येच निराधार रूपाने आहे. करुणिया राहू धीर, कसं धैर्य टिकवावं, कसा धीर धारण करावा, अजून मला तुझी प्राप्ती झालेली नाही. काय शब्दची ऐकिला, भेटी नवता गा विठ्ठला, तुझी भेट झाली नाही, पण तुझ्या संबंधीचे शब्द मी ऐकले, तुझ्या संबंधीच्या कथा ऐकल्या, तुझं ज्ञान, तुझं नाम, तुझे गुण, अनंत गोष्टी मी ऐकल्या, अनंत गोष्टी मी तुझं म्हणून सांगतो आहे. पण जे सांगतो आहे, जे बोलतो आहे, त्याची भेट मात्र मला झालेली नाही. म्हणून भेटी नभता गा विठ्ठला. तुकोबराय भगवंताला प्रार्थना करतात. तुका म्हणे आता अभय देई पंढरीनाथा. तुकोबराय भगवंताला सांगतायत की तू मला अभय दे, भिवू नको असा आशीर्वाद दे, तुझ्या भेटीचं आश्वासन दे, आणि माझी ही जी तुझ्या अनुभवाविषयी असलेली जी शून्यता आहे, ती शून्यता, ही खंत तू दूर कर. या पद्धतीने आपल्या पारमार्थिक अनुभवाची न्यूनता परिपूर्णतेमध्ये रूपांतरित व्हावी, याच्यासाठी भगवंताला अभयाची प्रार्थना तुकोबराय या अभंगातून करतात. पुढे तुकोबराय बोलत आहेत पुढच्या अभंगामध्ये, उद्धव अक्रूरासी अनेक व्यास अंबऋषी, रुक्मांगदा प्रल्हादासी, दाविले ते दाखवी, तरी मी पाहेन पाहेन तुझे श्रीमुख चरण, उताविळ मन तया कारणे तेथे, जनका श्रुतदेवा करी, कैसा शोभलासी हरी, विदुराच्या घरी कण्याधरी कवतुके, पांडवा आकांती तेथे पावसी स्मरती, घातले द्रौपदी यागी बिरडे चोळीचे, करी गोपीचे कवतुक, गायी गोपाळांचे सुख, दावी तेची मुख, दृष्टी माझ्या आपुले, तरी तू अनाथाचा दाता, मागतिया शरणागता, तुका म्हणे आता कोड पुरवी हे माझे. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबराय भगवत दर्शनाची उत्कंठा प्रगट करतायत. म्हणून भगवंताने आपल्याला दर्शन द्यावं, पण कसं द्यावं, तर भगवंताने इतरांना, इतर भक्तवर्यांना जसं दर्शन दिलेलं आहे तसं आपल्याला दर्शन द्यावं. आता हे सगळे जे भक्त आहेत, त्या भक्तांचा अधिकार श्रेष्ठ आहे. तुकोबराय बोलत आहेत, तसा मी अधिकारी नाही, मी अनाथ आहे. अनाथ आहे म्हणजे साधनेच्या दृष्टिकोनातून संपन्न नाही, मी अनाथ आहे. पण या बाकीच्या भक्त श्रेष्ठांना जसं दर्शन तू दिलेलं आहेस, तसं तू मला दर्शन दिलं पाहिजे. मग आता कोणाकोणाला भगवंताने दर्शन दिलेलं आहे, ते दर्शन तुकोबराय मागतायत. उद्धव अक्रूरासी, भगवंताने उद्धवजींना दर्शन दिलेलं आहे, अक्रूरांना दर्शन दिलेलं आहे. अनेक व्यास अंबऋषी, व्यास महर्षींना दर्शन दिलेलं आहे, अंबऋषी राजाला दर्शन दिलेलं आहे, रुक्मांगदाला दर्शन दिलेलं आहे, प्रल्हादाला दर्शन दिलेलं आहे. यांना तू जे दर्शन दिलंय, दाविले ते दाखवी, तेच दर्शन मला हवं आहे. म्हणजे हे सगळे श्रेष्ठ भक्त आहेत, आणि श्रेष्ठ भक्त ज्या दर्शनाने कृतार्थ होतात, धन्यता मानतात, तेच दर्शन मला पाहिजे. माझ्यासाठी तू दुसरं कोणतं रूप धारण करशील आणि माझं समाधान करायला येशील तर ते चालणार नाही. भक्तांनी, भक्तवर्यांनी तुझं जे रूप स्वीकारलेलं आहे किंवा तुझं दर्शन घेऊन जी कृतार्थता व्यक्त केलेली आहे, तेच दर्शन मला हवं आहे. तरी मी पाहेन पाहेन, तरच मी पाहीन. मी पाहील, काय पाहील, तुझे श्रीमुख चरण. तुकोबराय बोलतात, तुझं श्रीमुखासह चरण, श्रीमुखासह चरण पाहील म्हणजे तुझं समग्र दर्शन. इथे चरणासह श्रीमुख म्हणजे भगवंताचं समग्र दर्शन तुकोबरायांना अभिप्रेत आहे. कारण हे जे सर्व भक्तवर्य आहेत, त्या भक्तवर्यांना भगवंताने आपलं एखाद्या अंशाचं, एखाद्या गुणाचं असं दर्शन दिलेलं नाही, तर आपलं परिपूर्ण कृष्णरूपाचं यथार्थ दर्शन दिलेलं आहे. म्हणून तुकोबराय शब्द वापरतायत, श्रीमुख चरण पाहेन. मी तुझं समग्र श्री मुखचरण पाहिलं, तुझं संपूर्ण स्वरूप पाहिल. अजून कसं, उतावीळ मन तया कारणे तेथे, त्याच्यासाठी माझं मन अत्यंत उतावळं झालेलं आहे, उल्हासित झालेलं आहे, त्याच्यामध्ये त्या पद्धतीची इच्छा वाढलेली आहे, म्हणून मला तू ते तसं दाखव. पुढे तुकोबराय बोलतात, जनका श्रुतदेवा करी,
कैसा शोभलासी हरी विदुराच्या घरी कण्याधरी कवतुके. या चरणामध्ये 2 शब्द थोडे मागे पुढे जर केले तर अर्थाच्या दृष्टिकोनातून आणि पौराणिक कथेच्या दृष्टिकोनातूनही अर्थ अधिक सुसंगततेकडे जाऊ शकतो. तुकोबराय बोलतात, जनक श्रुतदेवा करी. हा जो करी शब्द आहे तर त्या करी शब्दाच्या ऐवजी तिथे घरी शब्द जर केला म्हणजे विदुराच्या घरी, तर इथे विदुराच्या करी आणि जनक श्रुतदेवा घरी कैसा शोभलासी हरी. आता जनक महाराज आणि श्रुतदेव यांच्या घरी भगवान गेले होते त्यांचं आमंत्रण स्वीकारून भोजनासाठी. म्हणून जनकाच्या विदेहराज जनक आणि श्रुतदेव ब्राह्मण एका वेळेला भगवंताला आमंत्रण देण्यासाठी येतात. भगवान दोघांच्याही घरी एका वेळेला जाऊन आपली व्याप्ती प्रगट करतात. म्हणून जनक श्रुतदेवा घरी कैसा हरी शोभलासी. जनक आणि श्रुतदेवाच्या घरी जसे आपण शोभलात तसं दर्शन मला द्या. आता विदुराच्या करी, विदुर पत्नीने भगवंताला खाण्यासाठी कन्या केल्या आणि त्या कन्या इतक्या पातळ होत्या की त्या पात्रामधून पळत होत्या. म्हणून भगवंताने चतुर्भुज रूप धारण करून कराने हाताने 2 हातांनी पात्र धरलं आणि 2 हातांनी कन्याचा प्रसाद भगवंताने ग्रहण केला. म्हणून विदुराच्या करी कन्या धरी, कन्या करी धरी कवतुके विदुराच्या. विदुराच्या घरी भगवंत गेल्यानंतर तिथं ज्या कन्या आहेत त्या कन्या हातांनी भगवंताने धरल्या. तर जसं विदुराच्या घरी भगवंताने रूप धारण केलं तसं रूप मला भगवंताने दाखवावं. पुढे तुकोबराय बोलतात, पांडवा आकांती. पांडवांवरती ज्या ज्या वेळेला संकट प्राप्त झाली लक्षागृहामध्ये इत्यादी ठिकाणी तेथे पावसी स्मरती. त्या ठिकाणी जेव्हा जेव्हा पांडवांनी स्मरण केलं भगवान समग्र रूपाने प्रगट झाले तसं मला दर्शन हवं आहे. घातले द्रौपदी यागी बिरडे चोळीचे. म्हणून काही लागी असा पाठ आहे, पण लागीपेक्षा यागी हा पाठ अधिक संयुक्तिक वाटतो. कारण राजसूय यागाच्या प्रसंगामध्ये द्रौपदी जेव्हा भोजन वाढतीये तेव्हा वाढत असताना कौरव सगळे तिला पुन्हा पुन्हा वाढायला सांगतायत आणि द्रौपदीच्या चोळीची गाठ त्यावेळेला बिरडं सुटतं. मग भगवान आपले हात द्रौपदीला देतात म्हणजे द्रौपदी चतुर्भुज होते आणि 2 हातांनी चोळीची गाठ बांधते आणि 2 हातांनी पुढे कौरवांना वाढत राहते. त्यामुळे घातले द्रौपदी यागी राजसूय यागामध्ये बिरडे चोळीचे या पद्धतीने. म्हणून तिथे जसे आपण प्रगट झाला तसं श्रीमुख तसं समग्र रूप आम्हाला दाखवा. करी गोपींचे कौतुक. रासमंडलामध्ये गोपींचं कौतुक आपण जसं केलं तसं आम्हाला दर्शन द्या. गायी गोपाळांचे सुख. गायी गोपाळांना वृंदावनामध्ये खेळ खेळताना जे अद्भुत अलौकिक सुख दिलं तसं सुख द्या. दावी तेची मुख. तेच आम्हाला मुख दाखवा. दृष्टी माझ्या आपुले. आमच्या दृष्टीला तेच रूप दिसू द्या. तरी तू अनाथाचा दाता. तुकोबराय भगवंताला सांगतायत, हे तू सगळं माझ्या बाबतीमध्ये करू शकतोस कारण मी अनाथ आहे. अनाथ म्हणजे ज्याला आई वडील नाही त्याला अनाथ म्हटलं जातं. पण आई वडील असूनही जो आई वडिलांना आपले आई वडील मानत नाही तो खऱ्या अर्थाने परमार्थाच्या क्षेत्रातला अनाथ आहे. म्हणजे ज्याला खऱ्या अर्थाने कळलेलं आहे की हे लौकिक आपलं कोणीच नाही असा जो अनाथ तो मी अनाथ आहे आणि तू अनाथांचा दाता आहेस. मागतिया शरणागता. तुला जे जे शरण आले त्यांनी जे मागितलं ते तू देतोस. मग तुका म्हणे आता कोड पुरवी हे माझे. माझं हे कोड तू पूर्ण कर की या सर्व भक्तांनी तुझ्या ज्या रूपावरती शिक्कामोर्तब केलेला आहे किंवा सर्व संतांनी श्रेष्ठ भक्ताचार्यांनी भक्तवर्यांनी तुझं रूप पाहून जे सुख समाधान व्यक्त केलेलं आहे तेच रूप तू मला दाखव आणि तुझे श्रीमुख चरण ते समग्र श्रीमुख मला तू दाखव. कारण मी अनाथ आहे. कारण मी साधनेच्या दृष्टिकोनातून संपन्न नाही. पण मी जरी संपन्न नसलो तरीसुद्धा तू मात्र अनाथांचा दाता आहेस. म्हणून माझ्या बाबतीमध्ये एवढी गोष्ट तू कर. पुढच्या अभंगामध्ये तुकोबराय बोलतात, मागता भिकारी झालो तुझे द्वारी देई मज हरी कृपादान. प्रेम प्रीती नाम उचित करावे भावे संचरावे हृदया माझी. सर्व भावे शरण आलो पांडुरंगा कृपाळू तू जगा माझी एक. तापत्रये माझी तापविली काया शीतळ भावया पाय तुझे.
संबंधी जनवाद पिडलो परोपरी, अंतरलो दुरी तुझसी तेणे. तुका म्हणे आता तुझा शरणागत, करावे सनाथ माय बापा. प्रस्तुत अभंगातून तुकोबराय भगवंताची शरणागती स्वीकारून भगवंताजवळ कृपादान मागतायत, कृपेचं दान मागतायत. तुकोबराय बोलतायत, मागता भिकारी झालो तुझे द्वारी. भगवंताच्या जवळ मागण्यासाठी मी भिकारी झालेलो आहे. आता हे भिकारी होणं म्हणजे काय आहे, तर आपल्या ठिकाणी दैन्य भावाचा स्वीकार करणं आहे. भगवंताला अभिमान अजिबात आवडत नाही. देवर्षी नारद भक्तिसूत्रामध्ये सांगतात, ईश्वरस्य अभिमान द्वेषित्वात दैन्य प्रियत्वाच्च. जोपर्यंत भक्त आपल्या ठिकाणी दैन्य भावना स्वीकारत नाही, दैन्य म्हणजे भिकारी, जोपर्यंत तो स्वतःचा अभिमान बाजूला सारून दीनता स्वीकारत नाही, तोपर्यंत भगवंत त्याच्यासाठी धावून येत नाही. म्हणून तुकोबाराय बोलतायत, तुझी कृपा किंवा तुझ्या कृपेचं दान मिळवण्यासाठी मी भिकारी झालेलो आहे. मागता भिकारी झालो तुझे द्वारी. भिकारी झालो म्हणजे दैन्य स्वीकारलंय, पण संसाराच्या दारातलं नाही, तुझ्या दारातलं. म्हणून भगवंताच्या दारामध्ये दैन्य स्वीकारल्यानंतर मग देई मज हरी कृपादान, आता मला कृपेचं दान तू दे. आता ही कृपा कशी आहे, तर त्या कृपेचं स्वरूप तुकोबाराय सांगतात, प्रेम प्रीती नाम उचित करावे. उचित प्रेम, उचित प्रीती आणि उचित नाम करावी, ही तुझी कृपा आहे. भगवंताची कृपा म्हणजे लौकिक अलौकिक ऐश्वर्य वृद्धी नाही, तर भगवंताच्या अलौकिक प्रेमाची प्राप्ती होणे ही कृपा आहे. भगवंताच्या प्रीतीची, भगवद्विषयी अत्यंत निस्सीम नैसर्गिक निष्काम अनुराग निर्माण होणे, याला भगवत प्रीती म्हटलं जातं. आणि भगवंताच्या नामाविषयी असलेला अनुराग निर्माण होणे, हे तू मला दे. पण कसं दे? उचित करावे, म्हणजे मला उचित करून, म्हणजे मला पात्र करून. करुणी उचित प्रेम घाली हृदयात. प्रेम, भगवत प्रेम जे आहे ते अंतःकरणामध्ये रुजण्यासाठी अंतःकरणाची तशी योग्यता असायला हवी. म्हणून मला तू पात्र कर, योग्य कर, आणि मग मला हे प्रेम प्रीती नाम तू दे. भावे संचरावे हृदया माझी. माझ्या हृदयामध्ये भावाचा संचार होऊ दे. हा जो भाव आहे तो भक्तीसाठी पोषक आहे, म्हणजे भक्तीचं वर्म आहे. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. हृदयामध्ये जोपर्यंत भावाचा संचार होत नाही, तोपर्यंत भक्ती साधन घडणार नाही. माझ्या हृदयामध्ये शुद्ध भावाचा संचार तू घडव. सर्व भावे शरण आलो पांडुरंगा. तुला मी सर्व भावाने शरण आलेलो आहे, कारण कृपाळू तू जगा माझी एक. या समग्र जगामध्ये तूच कृपाळू आहे, आणि कृपाळू असल्यामुळे हे कृपादान देण्यास तूच एक समर्थ आहे. भगवंताशिवाय प्रेम देवाचे हे देणे, देह भाव जाय जेणे. म्हणून प्रेम देण्याच्या बाबतीमध्ये भगवानच प्रेम देऊ शकतात. म्हणून तूच एक कृपाळू दाता आहेस. मग मी तुला शरण आलेलो आहेस. तापत्रये माझी तापविली काया. का शरण आलो, तर या संसारातल्या आध्यात्मिक आधिभौतिक आदिदैविक तापाने माझी ही काया तप्त केलेली आहे, आणि या कायेला ताप निर्माण झाल्यामुळे शीतळ भावया पाय तुझे. तुझ्या चरणांच्या द्वारेच हा तापत्रय निवृत्त होतो. भगवंताचे जे चरण आहे, ताप शमन पाऊले, तुकोबाराय बोलतात, भगवंताचे चरण हे सगळ्या तापांना निवृत्त करणारे आहेत. मग आता हा ताप कशामुळे निर्माण झाला? तुकोबाराय बोलतात, संबंधी जनवाद पिडलो परोपरी. संबंधाने पिडलो परोपरी, आणि जनवादाने परोपरी पिडलो. संबंधाने म्हणजे आप्त इष्ट सगळे सोयरे, हा जो काही रक्तसंबंधाचा संबंध आहे, त्याने परोपरी प्रत्येक क्षणोक्षणाला मला पीडा दिली. आणि जनवाद आहे म्हणजे लोकापवाद आहे, त्या लोकापवादाने मला परोपरीने पीडा दिलेली आहे. त्यामुळे मी अत्यंत तापलेलो आहे, आणि म्हणून मी तुला शरण आलेलो आहे. शीतळ भावया पाय तुझे. अंतरलो दुरी तुझसी तेने. या सगळ्या संबंधाच्या पिडेने, जनवादाच्या पिडेने मी तुझ्यापासून अंतरलो गेलो. तुझं विस्मरण घडू लागलं, आणि या बाकीच्या तापामध्ये मी अडकलो. तुका म्हणे आता तुझा शरणागत, करावे सनाथ माय बापा. तुकोबाराय बोलतात, मी आता तुला शरण आलेलो आहे, आणि तू मला सनाथ कर. तूच माझा माय बाप आहेस, तूच माझा नाथ आहेस. या पद्धतीने तुकोबाराय भगवंताला
शरणागत होऊन प्रेम प्रीती नाम इत्यादी कृपेचं दान या अभंगामधून मागतात. पुढच्या अभंगामध्ये तुकोबराय बोलतायत न मणी नाम न मणी त्यासी वाचाळ शब्दपिटी भासी भाव नाही काय मुद्रावाणी बैसे बगळा निश्चळ ध्यानी नाही चाड देवाची काही छळन टोके तस्कर घाई तुका म्हणे त्याचा संग नको शब्द स्पर्श अंग. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबराय सर्वथा दुस्संग त्यागाची भावना व्यक्त करतायत की दुस्संगाचा दुर्जनाचा कसाच संग घडू नये म्हणून तुकोबराय सांगतायत. मग आता हा दुर्जन कोण आहे तर त्याची लक्षणं तुकोबराय सांगतात. एक, न मणी नाम, भगवंताच्या नामावरती विश्वास न ठेवणारा दुर्जन आहे. कलियुगामध्ये असलेलं अत्यंत श्रेष्ठ साधन ज्ञानोबरायादिक संतांनी आपल्याला जे सांगितलं, करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान, म्हणून भगवंताच्या नामसाधनेला न मानणारा जो आहे, तुकोबराय बोलतायत त्याचा मला संग नको, म्हणून त्याचा संग नको. न मणी त्यासे, मी त्याला मानणार नाही जो भगवंताचं नामसाधन मानत नाही, ज्याला भगवंत नामाविषयी अनुराग नाही. अजून वाचाळ, जो व्यर्थ बोलतोय, फक्त अनावश्यक बडबड करतोय, असा जो वाचाळ आहे त्याचाही मला संग नको. त्यानंतर शब्दपिटी, जो शब्दांचा किस काढतोय म्हणजे शब्दपिटी करतोय, नाही त्या ठिकाणी शब्दांना ओढून चुकीचा चित्रविचित्र अर्थ करण्याचा, शब्दछळ करण्याचा जो प्रयत्न करतोय, असा जो कोणी आहे त्याचा मला संग नको. त्यानंतर पुढे बोलतात भासी, जो फक्त भासवणारा आहे, म्हणजे बाहेरून काहीतरी दाखवणारा आहे, म्हणजे जो दांभिक आहे त्याचाही मला संग नको. म्हणजे भगवत नाम न मानणारा, अत्यंत वाचाळ असलेला, शब्दपिटी करणारा, त्याच्यानंतर भासी आभासी जीवन दाखवणारा जो कोणी आहे त्याचा मला संग नको. भाव नाही काय मुद्रावाणी, ज्याच्या ठिकाणी अंतःकरणामध्ये भाव नाही पण बाह्य लक्षण मात्र माळा मुद्रा इत्यादी त्याने धारण केलेला आहे. म्हणजे भरपूर माळा घातलेल्या आहेत आणि अंगावरती भरपूर मुद्रा उमटवलेल्या आहेत, पण अंतःकरणामध्ये मात्र भावशून्यता आहे, भगवंताविषयी कोणताही अनुराग नाही. तुकोबराय बोलतात त्याचं हे सगळं कसं आहे, उदाहरण देतात. बैसे बगळा निश्चळ ध्यानी, एखादा बगळा जसा निश्चळ होऊन ध्यानासाठी बसतो, पण आता ते बगळ्याचं ध्यान कशासाठी आहे तर माशांनी त्याच्या पायांना खांब समजून पायाजवळ यावं आणि मग आपण त्यांना पकडावं, याच्यासाठी जसं बगळ्याचं निश्चळ ध्यान आहे, तसा जो भाव नसताना माळा मुद्रा धारण करणारा आहे त्याचा संग नको. या बाबतीमध्ये प्रातस्मरणे वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले पाठामध्ये सांगायचे की आपण जर वारीला निघालो, कुठेही निघालो, भरपूर माळा दिसल्या, भरपूर मुद्रा लावलेल्या दिसल्या आणि भरपूर पूजेचा पसारा मांडलेला दिसला तर आपलं साहित्य थोडंसं जपून ठेवत जा. म्हणजे सांगण्याचा उद्देश त्यांचा त्या पाठीमागचा हा होता. याचा अर्थ असा विपरीत नाही की जे माळा भरपूर धारण करतात किंवा मुद्रा लावतात त्यांच्या ठिकाणी भाव नसतो. तर असे जे आहेत, वारीपुरतीच माळ घालणारे, वारीपुरतीच येतात त्यावेळेस, तर त्या सगळ्यांचा मला कसाही संग घडू देऊ नकोस. नाही चाड देवाची काही, तुकोबराय बोलतात ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी कोणतीच इच्छा नाही, असा छळन टोके तस्कर घाई, छळणारा, परमार्थाच्या मार्गामध्ये येणारा जो आहे त्याला छळणारा, त्रास देणारा, टोकणारा, टोचणारा, तस्कर घाई, त्यांना तस्कराप्रमाणे गोड बोलून फसवणारा, गंडे घालणारा, लुटणारा इत्यादी जे कोणी आहेत ते सगळे तुका म्हणे त्याचा संग नको, त्याचा मला संग नको. कसा कसा संग नको? शब्द संग नको, स्पर्श संग नको आणि अंग संग नको. तुकोबराय बोलतात त्याच्या शब्दाचा सुद्धा मला संग नको, म्हणजे त्याचे शब्दही माझ्यापर्यंत येऊ नयेत. म्हणजे साधारण फोनवरतीही बोलणं त्याचं नको, म्हणजे शब्द संग नको. स्पर्श संग नको, स्पर्श संग नको म्हणजे काही घेण्या देण्याचा जो व्यवहार आहे तसा लौकिक घेण्या देण्याचा व्यवहाराचाही स्पर्श संग नको. आणि अंग संग नको म्हणजे रक्त संबंधही नको. असा कोणत्याच पद्धतीचा संग, असा जो कोणी आहे
त्याचा मला नको, म्हणून दुस्संग सर्वथा त्याज्य. या पद्धतीने तुकोबराय आपल्या भक्ती साधनेसाठी दुस्संघाचा त्याग या अभंगातून सांगतात. पुढे तुकोबराय बोलतायत, दिने दिने शंका वाढे, आयुष्य नेणवता गाढे, कैसी भुलली बापुडी, दंभ विषयाचे साकडी, विसरली मरण त्याची नाही आठवण, देखत देखत पाही तुका म्हणे आठवण नाही. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबराय विषय सेवनामध्ये आपलं आयुष्य व्यर्थ वाया घालवणारे जे आहेत त्यांची कीव करतायत. तुकोबराय बोलतायत, कैसी भुलली बापुडी, कसे हे व्यर्थ याच्यामध्ये गुंतलेले आहेत. तुकोबराय बोलतायत, दिने दिने शंका वाढे, दिवसेंदिवस. इथे शंका शब्दाचा अर्थ आहे भ्रम. दिवसेंदिवस भ्रम वाढत जातोय, म्हणजे दिवसेंदिवस अज्ञानामध्ये, आत्मस्वरूपापासून भिन्न सगळ्या सांसारिक विषयामध्ये, संशयामध्ये, भ्रमामध्ये आयुष्य वाढे, नेणता वाढे, गाढे वाढे. दिने दिने शंका अर्थात भ्रमामध्ये आयुष्य वाढतंय. वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही. समानत्व देही बाळकाच्या वय वाढत जाते आहे, परंतु त्याच्यामध्ये वयाबरोबर कशाची वाढ झालेली आहे, तर वयाबरोबर नेनतेची वाढ झालेली आहे, म्हणजे न जाणण्याची, अज्ञानाची वाढ झालेली आहे. आणि ती वाढ कशी आहे, फक्त वाढ नाही तर गाढी वाढ आहे, म्हणजे गडद आहे, म्हणजे निसंशय अज्ञान आहे. आपण अज्ञानाविषयी संशय राहिलेला नाही, तर ते अज्ञान आता ज्ञान याच रूपाने भासता आहे. असा पक्का गाढ भ्रमाचा वेढा आयुष्यामध्ये दिवसेंदिवस वाढतोय. आणि मग त्याच्यामध्ये घडतंय काय, कैसी भुलली बापुडी. या भ्रमामध्ये हे कसे बापुडे भुललेले आहेत. दंभ विषयाचे साकडी. मग या भ्रमामध्ये काय वाढलेलं आहे, तर दंभाचं साकडं वाढलेलं आहे आणि विषयाचं साकडं वाढलेलं आहे. दंभ म्हणजे जे नाही ते दाखवण्याची वृत्ती. आतमध्ये अतृप्त असूनही आपण तृप्त आहोत असं जे दाखवणं आहे त्याला दंभ म्हणतात. म्हणून संपूर्ण आयुष्यामध्ये ज्या वेळेला अज्ञान वाढत जातं तेव्हा ते अज्ञान आपल्याला दंभाकडे प्रवृत्त करतं. म्हणजे आपण दुःखी असूनही आपण सुखी आहोत असं तो लोकांना सांगत फिरतो. विषयाचे साकडे, विषयामध्ये अडकत जातो, विषयाचं साकडं त्याला पडलेलं आहे. तुकोबराय बोलतात, विसरली मरण त्याची नाही आठवण. जे मरण रोज पाहिलं जाते, देखत देखत पाही मरण विसरली त्याची आठवण नाही. एक पाहतसा एकाची दहणे, सावध त्या गुणेकारेण भा. तुकोबराय बोलतात, रोज कुठंतरी अंत्ययात्रेला दर्शन घेण्याचा किंवा तिथं जाऊन काही बोलण्याचा योग येतो, पण तरीसुद्धा देखत देखत मरण विसरली. पण आपल्यालाही मरावं लागेल आणि हे सगळं मरण आपल्याला भगवत प्राप्तीविना साधावं लागेल. हे सगळं विसरून गेलेले आहेत. तुका म्हणे आठवण नाही, कैसी भुलली बापुडी. यांना आपल्या स्वरूपाची आठवण राहिलेली नाहीत, असे हे बापडे याच्यामध्ये भुललेले आहेत. या पद्धतीने गुरुवर्य महाराजांच्या कृपेने प्राप्त झालेल्या अभंगांचं सद्गुरुदेवांच्या कृपेने काहीसं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. झालेली सगळी शब्दसेवा जगद्गुरु श्री तुकोबरायांच्या चरणी, विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या चरणी, वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व गुरुदेव मंडळींच्या चरणी, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ साधक गुरुतुल्य गुरुजन मंडळींच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी वाणीला पूर्णविराम. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुजोग महाराज की जय. सब संतन की जय. कोण पुण्ययाचा होईन सेवक, कोण पुण्ययाचा होईन सेवक.
जिद्वंदादिक धुराविली जिद्वंदादिक धुराविली ऐसीवर में मज दावी नारायणा ऐसीवर में मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी अंतरीच्या खुना प्रगटोनी ऐसीवर में मज दावी नारायणा ऐसीवर में मज दावी नारायणा बहु अवघड असे संत भेटी बहु अवघड असे संत भेटी तरी जग जेठी करुणा केली तरी जग जेठी करुणा केली ऐसीवर में मज दावी नारायणा ऐसीवर में मज दावी नारायणा तुका म्हणे मग नये वृत्तीवरी तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडाईना सुखाचे शेजारी पहुडाईना पहुडाईना ऐसीवर में माद दावी नारायणा ऐसीवर में माद दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी अंतरीच्या खुना प्रगटोनी प्रगटोनी ऐसीवर में माद दावी नारायणा ऐसीवर में माद दावी नारायणा ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज यानंतर बरोबर 6 वाजता सत्राला प्रारंभ होईल.